सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे ना? Yes, sir. ओके, ठीक. ओके, जो थोडा आपण काय करू, रिवाइज करू जरा काल जे बघितलं होतं काही गोष्टी. आता वरती जे 3 सिस्टीम आहेत रेव्हेन्यू कलेक्शनचे, जस्ट अ सेकंड. म्हणजे ब्रिटिशांचं पर्पज काय होतं या 3 सिस्टीम मागचं, जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे तो गोळा करतील भारतामधून आणि ब्रिटनला पाठवतील. म्हणजे त्या काळात काय होतं बेसिकली, इंडिया जे आहे ते रॉ मटेरियलचं सप्लायर होतं ब्रिटनला. एकच मिनिट. सो इंडियामधून जास्तीत जास्त जो रॉ मटेरियल आहे, कॉटन असेल, वूल असेल, ते ब्रिटनला पाठवलं जायचं. तिथं प्रोसेसिंग होऊन कपडे वगैरे जे आहेत ते परत इंडियामध्ये डंप केले जायचे. सो इंडियामधल्या इंडस्ट्री वगैरे जे होतं त्या पण याच्यामुळे खूप जास्त नुकसानीत आलं होतं, बाकी सगळ्याच इंडस्ट्रीज. 3 मेथड्स होतं रेव्हेन्यू कलेक्शनचं. म्हणजे आता जसं आपल्याकडून गव्हर्नमेंट टॅक्स घेत आहे, जीएसटी वगैरे, तसं त्या काळात शेती प्रधान देश होता आपला जास्त. त्यामुळं जे टॅक्स वसुलाची पद्धती होतं, पहिली होती परमनंट सेटलमेंट सिस्टीम. त्याच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलने ती सुरू केली होती. कॉर्नवॉलिस नाव लक्षात ठेवायचं. एमपीएससी प्रिलिम जे आहे तुमची, त्यात या लेवलचेच प्रश्न विचारणार. कुणी सुरू केली होती आणि कुठे सुरू केली होती साधारणतः. सो ही जी सिस्टीम आहे ती बंगाल, बिहार, ओरिसा म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये होती बेसिकली. त्यानंतर नेक्स्ट जी आहे रयतवारी सिस्टीम, ती महाराष्ट्रामध्ये होती. महाराष्ट्र, कर्नाटक जो थोडासा भाग आहे, आसामचा थोडासा भाग होता, आणि चेन्नई वगैरे, मद्रास. यामध्ये फरक काय होतं परमनंट सेटलमेंट आणि रयतवारीमध्ये? तर परमनंट सेटलमध्ये जमीनदारी पद्धत असायची की जमीनदार असणार, ते शेतकऱ्यांकडून टॅक्स घेणार आणि ते सरकारला देणार. रयतवारीमध्ये सरकार डायरेक्टली काय करायची, रयतेकडून टॅक्स कलेक्ट करायची शेतकऱ्यांकडून. पिजंट्स वगैरे म्हणायचे त्यांना. ऍज सच आता जे शेतकरी आहेत तसा त्यांचा दर्जा नव्हता, कारण जमिनीची मालकी आता जशी शेतकऱ्यांकडे असते, त्या काळात काय असायचं, ब्रिटन पूर्ण जमिनीचा मालक असायचं, ब्रिटिश जे आहेत ते. सो कुणी टॅक्स दिला नाही तर त्याची जमीन काढून घेऊन दुसऱ्याला देण्यात यायची, असे सिस्टीम होते. आणि महालवारी जी सिस्टीम आहे तिसरी, जी की आता सध्याचं पाकिस्तान, पंजाब या रिजन मध्ये होती बेसिकली. त्यामध्ये काय व्हायचं, पूर्ण गावाकडून कलेक्टिव्हली टॅक्स गोळा केलं जायचं. सो या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, परमनंट सेटलमेंट, रयतवारी आणि महालवारी. ओके. त्यानंतर आता किती वाजले, 9 टायमिंग झालं का? ते अजून 5 मिनिटं आहेत. ग्रुपवर मी जे शेअर केले, म्हणजे जे एमसीक्यू काल ऑलमोस्ट 50 एमसीक्यू शेअर केले होते, तर ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कारण ग्रुपवर मला दिसतं की बाबा 60 जणांनी जॉईन केले बॅच, पण त्यातले 15 ते 20 जण सॉल्व्ह करतायत एमसीक्यू. मी कालच सांगितलं की जेवढं तुम्ही सिरियसली अभ्यास कराल 3 महिने, तेवढे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. कारण शेवटच्या 1 महिना 15 दिवसात सगळे सिरियस होतात, पण तेव्हा काही उपयोग नसतो सिरियस होऊन 15 दिवसात. त्यामुळं आतापासून जो थोडा थोडा अभ्यास स्टार्ट करेल, जे विषय आहेत, आता मी उद्यापासून थोडंसं, मी काल सांगितलं होतं पण आज मला वेळ मिळाला नाही ऍक्च्युली, ते कॉलेजमध्ये परीक्षेचं काम होतं उद्याचं. सो उद्यापासून मी काय करेन, जे ऍप्टिट्यूडचे टॉपिक्स आहेत, प्रत्येक टॉपिकवर एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ शेअर करेन, एमसीक्यू कसे सोडवायचे. त्यामध्ये सगळे तुमचे कव्हर होऊन जातील, जे प्रिलिमला विचारले जातात 20 क्वेश्चन ऍप्टिट्यूडचे. सो ऍप्टिट्यूडच्या केसमध्ये काय आहे, तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायची. आता सगळ्यांना बेसिक थोडंफार माहित असतं शाळेमध्ये, कधी तर बुद्धिमत्ता वगैरे किंवा स्कॉलरशिपचे पेपर वगैरे कधी दिले असतील, तर त्यामध्ये जे क्वेश्चन्स असतात त्या लेवलचेच ऍप्टिट्यूड मध्ये क्वेश्चन विचारले जातात. फक्त त्याची प्रॅक्टिस आणि थोडेसे फॉर्म्युले माहित असणं बेसिक गरजेचं आहे. ओके. सो
बाकी पहिला जो आपण बघतोय पहिल्या दिवसापासून की कोणकोणते, आता थोडस तुम्हाला क्वेश्चन बघून आयडिया आले असेल की कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, की कोणती सिस्टीम जी आहे ते कोणाच्या काळात होती, किती साली होती, कोण त्याच्याशी रिलेटेड आहे वगैरे, असे क्वेश्चन्स असतात एमपीएससीच्या प्रिलिम मध्ये. आवाज येतोय ना सगळ्यांना? येस हो नो? सर. हो सर. ओके, सो आपण काय करू, आता जरा सुरू करू, कारण ऑलरेडी हे काल एक्सपेक्टेड होतं संपणं, पण जरा जास्त डिटेलमध्ये गेल्यामुळे थोडंसं आपण माग शेड्यूलच्या आहोत. ओके, सो आता नेक्स्ट आहे बघा. आता आपण जे 2 दिवसात बघितलं ना, म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर विजय कसा मिळवला, म्हणजे 1600च्या दरम्यान ते भारतात आले होते व्यापार करण्यासाठी, आणि लगेच त्यांनी 150 वर्षामध्ये पूर्ण भारतावर कब्जा मिळवला. एकच मिनिट. सो त्याच्या स्टेप्स काय काय होतं, म्हणजे तुम्हाला बेसिक क्रोनॉलॉजी माहित पाहिजे थोडीशी. एकदम एक्झॅक्ट डेट्स माहित नसले तरी चालतं, पण अंदाजे रफली माहित पाहिजे की बाबा या या काळात ही गोष्ट झाली होती, या काळात ही गोष्ट झाली होती असं. एकच मिनिट, काही लोक जॉईन होत आहेत, सो त्यांना जस्ट ऍडमिट करतो मीटिंग मध्ये. एक मिनिट. म्हणजे मी ऑलरेडी सगळ्यांना मेलवर लिंक शेअर केली आहे. तुम्ही जो मेल आय डी दिलेला आहे ना त्या फॉर्म मध्ये, त्या मेल आय डी थ्रू लॉग इन केलं तर ऍडमिट करायची गरज नाही पडणार, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही जॉईन होऊन जाल. सो सगळ्यांनी ट्राय करा की त्या मेल आय डी थ्रू तुम्ही साइन अप कराल किंवा मीटिंगला जॉईन कराल. कारण माझं आता शिकवताना ऍक्च्युली तिथे लक्ष नसतं स्क्रीनवर कोण जॉईन व्हायचं राहिलंय, कोण झालंय वगैरे. ओके, सो आता ठीक आहे, सुरू करूया आपण. जर कोण असेल समजा जॉईनिंगचं तर मी थोडंसं चेकआउट करेन नंतर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल क्वीन एलिझाबेथ वननं 1599 मध्ये त्यांना 1599 मध्ये एक कंपनी एस्टॅब्लिश झाली, ईस्ट इंडिया कंपनी. 1600 मध्ये एलिझाबेथ जी क्वीन होती त्यावेळेची, तिनं चार्टर दिलं यांना की बाबा तुम्ही जा तिथं बिझनेस करा, आणि खूप सवलती दिल्या होत्या. म्हणजे बाकी कोणत्या कंपनी, जसं की इंडियामध्ये फॉर एक्झाम्पल 1000 कंपनी आहेत, पण त्यातल्या एकाच कंपनीला बाबा पाठवलं ईस्ट इंडियामध्ये की बाबा तुम्ही तिकडे जा, बाकी कुणाला मी पाठवणार नाही तिकडे, तुम्हाला जो प्रॉफिट होईल वगैरे त्यातला आम्हाला काही हिस्सा द्या आणि बाकी तुम्ही ठेवा असं. सो तेवढा म्हणजे मोनोपोली जर एखाद्या कंपनीला दिली तर ऑब्व्हियसली त्यांना फायदा होणार खूप जास्त वगैरे. आता मग त्यांनी कुठं कुठं स्थापन केलं हे बेसिक माहित असावेत. सुरत, मद्रास, मुंबई, कलकत्ता. आता हे 3 तर बेसिक मेन शहर आहेत. मुंबई जी आहे आपली, मद्रास आणि कलकत्ता, तिथं गव्हर्नर्स वगैरे पद असायची. आता हे बघा, हे 1600 ती कंपनी आली, आणि मेन पहिली जी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती झाली होती, प्लासीची लढाई 1757. हे तुम्हाला माहित पाहिजे. सिराज उद्दौला जो होता बंगालचा नवाब, त्याचा पराभव केला होता, म्हणजे त्याला युद्ध न खेळताच हरवलं होतं त्याचा वजीर जो आहे तो मॅनेज करून. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बक्सरची लढाई 7 वर्षानंतर झाली. त्यात 3 जण एकत्र आले होते, म्हणजे मुघल जो सम्राट होता त्या काळचा शाह आलम दुसरा, त्यानंतर मीर कासिम आणि शुजाउद्दौला. अवधचा नवाब होता बंगालचा आणि शाह आलम, म्हणजे त्या काळातले जे पॉवरफुल राजे होते ते एकत्र आले होते, तरी त्यांना हरवलं. कॅप्टन मुनरो होतं युद्धामध्ये, आणि रॉबर्ट क्लाइव्ह गव्हर्नर होतं. सो एवढ्या मोठ्या पराभव झाल्यामुळे ही 2 युद्ध जी आहेत ती निर्णायक होती, आणि ब्रिटिशांना कळालं की बाबा आपण एवढ्या मोठ्या राजांना हरवू शकतो, तर इंडियामध्ये कोणीही जर असेल तरी त्याला आपण हरवू शकतो. आणि त्यामुळे बंगाल, बिहार आणि ओडिसा, आता त्यावेळेस हे जे प्रदेश आहेत, बंगाल मी तुम्हाला सांगितलं आधीच सदर्न भाग होता त्या काळी, आणि बिहार, ओडिसा वगैरे जे आहे तिथे खूप जास्त, आता भारतातल्या सगळ्या खाणी ज्या आहेत त्या बेसिकली ओडिसा, झारखंड, बिहार या रिजन मध्येच आहे. सो रेव्हेन्यूचा सोर्स जो आहे ब्रिटिशांना तो खूप मोठा प्राप्त झाला. आता हे पहिलं काय झालं, त्यांनी व्यापार ते बॅटल्स केले पहिले 2. त्यानंतर मेन जे त्यावेळेस पॉवर्स होत्या, म्हणजे खाली कर्नाटक साईडला, आता हे बघा, कर्नाटकचं आधीचं नाव म्हैसूर होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं आपल्याला, तेव्हा पण त्या कर्नाटकाचं नाव म्हैसूर होतं ऍक्च्युली, नंतर कर्नाटक झालंय, ठीक आहे.
सो म्हैसूर जे आहे बेसिकली तिथं टिपू सुलतान, हैदर अली वगैरे लेटरच्या काळात त्यांनी म्हणजे हैदर अली वगैरे वजीर होते आधीचे जे राजे होते त्यांचे. पण नंतर जसे जसे राजे कमकुवत झाले तस तसं हैदर अलीनं साम्राज्य केलं बेसिकली आणि त्यानंतर टिपू सुलताननं त्यांचा मुलगा होता हा, त्यानं टेक ओव्हर केलं आणि 4 युद्ध झाली होती इंग्रज आणि म्हैसूरमध्ये. पहिल्या 2 युद्धात हैदर अली होते आणि दुसऱ्या युद्ध झाल्यानंतर ते वारले आणि त्यानंतर मग टिपू सुलतान आला. त्याच्याबरोबर 2 युद्ध झाली आणि अल्टिमेटली म्हैसूरचं राज्य जे आहे ते 1799 ला एंड झालं. ओके. आता त्यानंतर मराठ्यांची 3 युद्ध झाली होती. आता हे बघा या 3 युद्धामध्ये ना खूप साऱ्या ट्रिटी असतात. मी क्वेश्चन पण टाकला होता कुठली ट्रिटी काय. तर ते पहिल्या युद्धात 2-3 ट्रिटी झाल्या होत्या. दुसऱ्या युद्धात एखादी ट्रिटी, तिसऱ्या युद्धात एखादी ट्रिटी. आता हे एवढं इन्क्लूड करणं या माइंड मॅप मध्ये शक्य नाहीये. सो तुम्ही फक्त ते पहिलं युद्ध जे आता मराठ्यांचं फक्त लक्षात ठेवा. हे जे मराठ्यांची युद्ध झाली ना 3 युद्ध, पहिल्या युद्धात कोणता तह झाला, ट्रिटी म्हणजे तह असं. जसं की पुरंदरचा तह झाला होता शिवाजी महाराजांचा, काही किल्ले दिले होते. तसंच त्या 3 युद्धामध्ये ट्रिटींची नावं लक्षात ठेवा. जर अवघड प्रश्न आला तर तुम्हाला माहित असावं किंवा पहिल्या युद्धामध्ये हा तह तह झाला होता म्हणजे काय. समजा आपण जिंकलो असेल तर आपण ब्रिटिशांना सांगितलं की तुम्ही बाहेर जायचं इथून, ही आमचा एरिया वगैरे. आणि ब्रिटिश जिंकले असतील तर ते आपल्याला काय ते सांगणार की बाबा आता आम्ही जसं सांगेल तसंच तुम्ही राज्य करायचं, तुम्ही फक्त पेन्शन घ्यायची, आम्ही सगळा कारभार बघणार. हे बेसिकली ट्रिटीमध्ये या गोष्टी असतात. ठीक आहे. सो 3 युद्ध आणि कधी मराठ्यांची सत्ता संपली होती हे पण लक्षात ठेवायचं. 1818 जे आहे ते मराठ्यांचं ऑलमोस्ट म्हणजे नावाला फक्त ते प्रमुख होते पेशवे वगैरे. पेन्शन वगैरे मिळायची त्यांना. ऍक्च्युअल कारभार जे आहे ते सगळं ब्रिटिश बघायचे. ओके. सगळ्यात पहिला म्हैसूर 1799. 1818 मध्ये मराठ्यांचं म्हणजे तिसरं युद्ध झालं आणि मराठे हारले त्यामध्ये. आणि त्यानंतर मग पंजाबमध्ये जे शीख होते त्यांच्यासोबत 2 युद्ध झाली होती आणि 1849 ज्यावेळेस डलहौसी वगैरे होतं त्या काळात एंड झालं ह्यांचं. सो हे 3 जे होते मेन जे राजे वगैरे सत्ता त्या काळातले होतं त्यांना युद्धामध्ये हरवलं यांनी. त्यानंतर रिंग फेन्स पॉलिसी काय होती माहितीये का. जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र शेजारी आणखी कुठलं राज्य आहे समजा मध्य प्रदेश आहे वरती. तर ब्रिटिशर्स काय करायचे त्या काळात ब्रिटिशांचं जिथं फॅक्टरी असेल. लक्ष द्या रिंग फेन्स पॉलिसी काय तुम्हाला हे असलं विचारलं जात नाही एमपीएससी ला वगैरे. जस्ट अ सेकंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा इंडियाचा मॅप आहे. ठीक आहे. हे बघा इथं समजा ब्रिटिशांची इथं वसाहत असेल तर ब्रिटिश काय करायचे माहितीये का त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे इथं इथं तिथं बफर स्टेट ठेवायचे. बफर स्टेट म्हणजे समजा इकडच्या बाजूला दुसरं कोणतरी मोठं स्टेट आहे इथं या साईडला तर ते ब्रिटिशांच्या फॅक्टरीवर डायरेक्टली अटॅक करू शकणार नाही. मध्ये एक दुसरा राजा ते ठेवायचे डमी जेणेकरून पहिलं आक्रमण झालं तर या राजावर होईल आणि हे ब्रिटिशांना समजेल आणि मग ते काहीतरी टाइम घेऊन यांच्याशी युद्ध करू शकतील. ठीक आहे. सो याला रिंग फेन्स पॉलिसी म्हणायची जे की वॉरेन हास्टिंग्सनं तयार केली होती. आता हे कॉम्प्लेक्स आहे ऍक्च्युली जिओ पॉलिटिक्स मध्ये येतं हे. तुम्हाला बेसिक लक्षात ठेवा रिंग फेन्स म्हणजे काय बफर स्टेट क्रिएट करायचं म्हणजे डायरेक्टली दुसऱ्या मोठ्या राज्याबरोबर युद्ध होणार नाही. मध्ये छोटस एखादं राज्य असेल ठीक आहे जे ब्रिटिशांचं ऐकणारं वगैरे राज्य असेल असं. ह्याची वॉरेन हास्टिंगनं सुरुवात केली होती जो पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता हा वॉरेन हास्टिंग्स. ओके. त्यानंतर आता ह्याच्या हे ही जी होती रिंग फेन्स पॉलिसी ह्याचं ऍडव्हान्स व्हर्जन जे होतं ते इथं दिलंय बघा तैनाती फौज पद्धत म्हणजे सबसिडरी अलायन्स. एकच मिनिट. सबसिडरी अलायन्स एकच मिनिट. हे जे होतं रिंग फेन्स पॉलिसी सबसिडरी अलायन्स मी काल सांगितलं होतं थोडस. सबसिडरी अलायन्स मध्ये काय होतं बेसिकली ब्रिटिश जे असायचे ते राजांना सांगायचे की आमचे जे फौज असेल ते तुमचं संरक्षण करणार आणि त्या बदल्यात त्या सैन्याचा जो खर्च असेल सगळा तो ब्रिटिशांनी करायचा. त्या सैन्याचा जो खर्च असेल सगळा एक जस्ट सेकंड. बाळा जरा थांब. एक आवाज येतोय सगळ्यांना. हो सर. ओके. सॉरी जरा लहान मुलं इथे डिस्टर्बन्स थोडस आहे. ठीक आहे.
ओके, सो कंटिन्यू करू जरा. एकच मिनिट. सबसिडायरी लँड्स म्हणजे काय होतं बेसिकली, ब्रिटिश जे असायचे, जसं की हैदराबाद जे होतं सगळ्यात पहिल्यांदा सबसिडरी अलायन्सच्या अंडर आलं होतं. तर तिथे काय करायचे, त्या हैदराबादचं संरक्षण करण्यासाठी ब्रिटिश फौज द्यायची स्वतःची ऍडव्हान्स, आणि त्यांना सांगायचे की आम्ही तुम्हाला फौज देतोय, आम्ही तुमचं रक्षण करणार शत्रूपासून, पण त्याच्या बदल्यात त्या सैन्याचा जो खर्च असेल सगळा तो त्या राजानं करायचा. मग खर्च करण्यासाठी गावं जी आहेत ती ब्रिटिशांना दिली जायची, त्याचा सगळा रेव्हेन्यू जो आहे तो ब्रिटिश घ्यायचे. प्लस ते राज्य जे आहे, फॉर एक्झाम्पल निजाम जो असेल हैदराबादचा, तो ब्रिटिशांची परमिशन घेतल्याशिवाय बाकी कोणाशी डील करू शकत नाही वगैरे. अशा खूप साऱ्या कंडिशन होत्या, जेणेकरून बाबा त्या राजाला एकदम कमकुवत करायचं, त्याची मिलिटरी आयडल ठेवायची, जेणेकरून परत कधी वाटलं ब्रिटिशांना हे राज्य आपल्याला बळकवायचं तर ते सहज बळकवू शकतात, कारण त्या राज्याची मिलिटरी कमकुवत झालेली होती, ते युद्ध करत नव्हते म्हणल्यावर ते वीक झालं होतं राज्य. आणि याचा मेन जो फाउंडर आहे सबसिडरी अलायन्सचा, तो आहे लॉर्ड वेलेस्ली. फोर्ट विल्यम वगैरे जो बांधला होता वगैरे तो. आता हैदराबादनं पहिला सगळ्यात स्वीकारलं होतं ते, आणि हळूहळू मग बाकी राज्यांना पण ते म्हैसूरचं असेल, अवध, तंजावर, पेशव्यांनी वगैरे सबसिडरी अलायन्स, कारण त्यांना कळालं की बाबा ब्रिटिश देतात सैन्य आपल्याला, मग आपण कशाला आपल्या सैन्यावर खर्च करा वगैरे, असं मिसअंडरस्टँडिंग होतं. आणि त्याच्या थ्रू त्यांनी सगळे राज्य जे आहेत ते हळूहळू काबीज केली. त्यानंतर नेक्स्ट स्टेज जी होती डॉक्ट्राईन ऑफ लॅब्स. आता ही डलहौसीनं सिस्टीम आणली होती, काल मी सांगितलंय की एखाद्या राजाला जर नॅचरल हेअर नसेल, म्हणजे मुलगा वगैरे नसेल, तर त्या राजानं दत्तक घेतलेल्या वारसाला त्याचं राज्य मिळणार नाही, असं डलहौसीनं सांगितलं होतं. मग अशा त्या काळामध्ये खूप जास्त जे राज्य आहेत, जसं की सातारचं असेल, त्यानंतर जैतापूर, संबलपूर, हे सगळे राजस्थान मधले आहेत, उदयपूर, झाशीची राणीचं जे आहे, नागपूरचे भोसले वगैरे जे होते, ही सगळी राज्य जे आहेत ते ब्रिटिशांनी वन बाय वन खालसा करून घेतली. आणि अवधचं जे आहे ते मिस ऍडमिनिस्ट्रेशनच्या नावाखाली ब्रिटिशांनी काबीज केलं. हे लक्षात ठेवा सिक्वेन्स, म्हणजे वन बाय वन इंडियावर कसं त्यांनी टेक ओव्हर केलं. ओके, हे अवधचं आहेच की बाबा व्यवस्थित चालवलं नाही म्हणून अवधचं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी ऍक्ट आणले होते, जसं की सगळ्यात पहिल्यांदा 1773चा, त्यानंतर 1794, 1813, 1833, 1853, असे खूप सारे ऍक्ट्स आणले होते ब्रिटिशांनी. त्या ऍक्ट थ्रू थोडे थोडे रिफॉर्म आणि इंडियावर कसा कंट्रोल करता येईल आपल्याला त्याच्या संदर्भात तरतुदी होते. ओके, आणि खाली इथं हे दिलेच खाली सिक्वेन्स मध्ये, 1600ला आले प्लासीची लढाई, बक्सरची लढाई, रिंग फेन्स, सबसिडरी अलायन्स, म्हैसूर वॉर, मराठा वॉर, सिख. म्हणजे हे थोडस क्रोनॉलॉजी कसं आहे, फर्स्ट टाइम तुमच्या लक्षात नाही राहणार, पण जसं जसं थोडस रिपिटेटिव्हली वाचाल तुम्ही, एक्झाम मध्ये जर असं काही क्रोनॉलॉजीशी संबंधित क्वेश्चन आला, सिक्वेन्स लावा चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं, तर तो क्वेश्चन टॅकल झाला पाहिजे तुम्हाला. आता हे बघा, आणखी क्वेश्चन एक जास्त विचारला जातो एमपीएससी मध्ये, की कुठलं कमिशन जे आहे ते कशा संदर्भात आहे, एवढंच विचारलं जातं. कोणतं कमिशन जे आहे ते कोणाच्या संदर्भात आहे, हा क्वेश्चन विचारला जातो. सो आता यात फक्त नावं लक्षात ठेवायची, जसं की मी आता हायलाइट करतो कोणकोणते महत्वाचे आहेत. मॅकॉले मिनिट्स जो आहेत हे 1835 मध्ये होतं. त्यामध्ये उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्लिश असावे, लॉर्ड बेंटिकच्या काळात ही कमिटी होती. सो ही शिक्षणासंदर्भात आहे, हे लक्षात ठेवा. मॅकॉले समिती जे आहे हे इंग्लिश मध्ये पण दिलंय मी पीडीएफ, कारण मी काय सांगितलं होतं, हे चॅट जीपीटी मध्ये क्रिएट करताना मराठी जेव्हा टाईप केलेले वर्ड्स असतात त्याचं प्रिंटिंग जे आहे ते थोडस चुकीचं होतं. जस्ट अ सेकंड. एकच मिनिट. ओके, सो नावं कोणती लक्षात ठेवायची हे बघा. शिक्षणासंबंधी कोणत्या कमिटी होत्या? मॅकॉले कमिटी, वुड्स डिस्पॅच. आता ही सगळ्यात जास्त महत्वाची होती. हे जे आहे वुड्स डिस्पॅच 1854, म्हणजे यावेळेस कोण होता व्हाईसरॉय 1854 मध्ये? डलहौसी होतं, हे लक्षात ठेवायचं. वुड्स डिस्पॅच म्हणजे वुड्स एक म्हणजे ब्रिटिशर होतं, त्यानं भारतामधलं शिक्षण कसं असावं, प्रायमरी एज्युकेशन, शिक्षकांना ट्रेनिंग, आता जे असतं बाबा शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं, टीचर ट्रेनिंग स्कूल वगैरे, यात खूप जास्त डिटेल मध्ये गोष्टी सांगितल्या होत्या. सो याला मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया म्हणतात. म्हणजे हे डिटेल्ड होतं खूप. वुड्स डिस्पॅच हा कुठं शब्द आला तुम्हाला? वुड्स डिस्पॅच कशाच्या संदर्भात आहे? वुड्स डिस्पॅच प्रिव्हियस इयर मध्ये 50 वेळा क्वेश्चन आला याच्यावर. सो तो आहे रिलेटेड टू एज्युकेशन
आणि कुणाच्या काळात आलं होतं तर डलहौसीच्या काळात आलं होतं. त्यानंतर हंटर कमिशन, आता हे बघा हंटर कमिशन 2-3 वेगवेगळ्या नावाचे आहेत. जे 1882 मध्ये आलं होतं. ते प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन, म्हणजे प्रायमरी म्हणजे शाळेचं जे असतं एज्युकेशन, आणि सेकंडरी म्हणजे 8वी 9वी 10वी लेवलचं, त्याच्या संदर्भात होतं हे. त्यानंतर रॅले कमिशन जे आहे 1902 मध्ये युनिव्हर्सिटीच्या संदर्भात आलं होतं. आता कर्जन होतं त्यावेळेस व्हॉइसरॉय. ओके, रॅले कमिशन म्हणजे कुणाच्या काळात आलं होतं हे थोडंसं लक्षात असावं. आणि बाकी इथं सॅडलर कमिशन दिलं, इथं सॅडलर. त्यानंतर इथं हार्टिंग आहे आणि लास्टला सार्जंट प्लॅन आला होतं. सो ही नावं फक्त लक्षात ठेवायची तुम्हाला. त्यामध्ये काय दिले वगैरे हे ग्रुप सी ला विचारत नाही. फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारतो माहितीये का, सार्जंट प्लॅन हे जे आहे. आता यासाठी मी सांगितलं थोडंसं स्पेलिंग बघून घ्या, कारण इथं टायपिंग होताना मराठीमध्ये एरर्स येतं. सार्जंट प्लॅन जो होतं 1944 ला आला होता, जेव्हा भारत स्वतंत्र होणार होतं. 3 वर्ष राहिले होते फक्त. तो अंमलात आला नाही, पण त्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी दिल्या होत्या एज्युकेशन फील्डचे रिलेटेड. ठीक आहे, सो या गोष्टी लक्षात ठेवा. सॅडलर, हार्टिंग, सार्जंट, रॅले, हंटर, वुड्स, मॅकॉले, ही जर नावं आला क्वेश्चन तर ती कशाच्या संदर्भात होतं, शिक्षणासंदर्भात होतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता दुष्काळासंदर्भात 2-3 वेळा क्वेश्चन आलाय. तुम्ही 5 वर्षाचे मी प्रिव्हियस शेअर केले ना, त्यामुळे 2 ते 3 वेळा एकाच वर्षी 2 वेळा क्वेश्चन आला होता ऍक्च्युली दुष्काळाच्या. म्हणजे हे बघा, भारतात त्यावेळेस काय व्हायचं, खूप मोठे दुष्काळ यायचे. जसं आपल्या स्वातंत्र्यानंतर पण 1967 दरम्यान वगैरे आला होता दुष्काळ. ओके, सो असं 20-30 वर्षानंतर मोठे दुष्काळ येतं आणि त्याचं परत फॅमाईन मध्ये कन्व्हर्जन होतं. दुष्काळ म्हणजे बाबा पाऊस न पडणे सलग 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष. आणि फॅमाईन म्हणजे त्यामध्ये खूप जास्त लोक लाखोच्या संख्येने जर मारली गेली, कुपोषणानं वगैरे, खायलाच अन्न मिळालं नाही. ठीक आहे, तर ते फॅमाईन वगैरे म्हणतात त्याला. तर ते जे दुष्काळ आले होते, कधी आले होते बघा, 1866 ला आला होता, 1880 ला, 1897, 1901. तर ते कोणकोणते कमिशन एस्टॅब्लिश केले, म्हणजे जसं की आता सरकारनं कर्जमाफी केली आता सध्या, तसंच त्या काळात फॅमॅन आला बाबा, तर त्याबद्दल काय आपल्याला करता येईल, सोयी जरा कसा रिलीफ देता येईल, त्या संदर्भात कमिशन एस्टॅब्लिश केलं होतं. कॅम्बेल कमिशन, स्ट्रॅची, याच्यावर क्वेश्चन आला 2 वेळा स्ट्रॅची कमिशनवर. त्यानंतर लायल कमिशन आणि मॅकडॉनल्ड कमिशन. ही 4 नावं लक्षात ठेवा आणि इंग्लिशमध्ये एकदा चेक करून घ्या स्पेलिंग वगैरे. सो हे दुष्काळाशी रिलेटेड आहे आणि याच्यावर 3 प्रश्न येऊन गेलेत मागच्या 5 वर्षामध्ये. दुष्काळाच्या संदर्भाच्या कमिटी आहेत त्या. सो तुम्हाला फक्त आता मग थोडंसं ऍडव्हान्स माहित पाहिजे की हे दुष्काळाच्या संदर्भात आहे, हे तर माहित आहे, स्ट्रॅची, कॅम्बेल, लायल, मॅकडॉनल्ड. मग फक्त हे इयर जे आहे, समजा तुम्हाला अवघड प्रश्न खूप टाकायचं झालं तर सिक्वेन्स विचारतील, कोण पहिलं आलं कोण नंतर आलं. हा ऍक्च्युली अवघड लेवलचं होतं, कारण हे आता सांगणं मी सोपं आहे, पण लक्षात राहणं तुमच्यासाठी थोडंसं अवघड पडेल हे. पण मग जर माहिती ठेवायची बेसिक एवढी तर माहिती ठेवा, कॅम्बेल, स्ट्रॅची, लायल आणि मॅकडॉनल्ड. म्हणजे तुम्ही ॲब्रिव्हिएशन स्वतःचे बनवू शकता, निमॉनिक्स बनवू शकता, आणि हे लक्षात ठेवायचं. 1 लाईनर क्वेश्चन येतात त्याच्यावर. त्यानंतर मग कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म करण्यासाठी कोणकोणत्या कमिशन आल्या होत्या. सायमन कमिशन आलं होतं, सायमन गो बॅक वगैरे काल मी सांगितलं. आता हे 1927, आता हे बघा, वर्ष जे 1927 ला तो सायमन कमिशन एस्टॅब्लिश झालं होतं भारतामध्ये, तो 1928 ला आला होता. सो हे क्रोनॉलॉजी. आता हे कसं आहे, चॅट जीपीटी एकदम एक्झॅक्टली डेट्स देत नाही किंवा थोडेसे चुका असतात त्यामध्ये. सो ते फक्त तुम्ही ओव्हरलुक करायचं, म्हणजे असं नको व्हायला एकदम इयर जे आहेत 1-2 वर्षाच्या डिफरन्सने विचारले तर चुकाल तुम्ही. सो हे जे शेअर करतोय मी हे शॉर्ट मध्ये आहे, पण तुम्ही जे सांगितलं मी पुस्तकं 1-2 रेफर करा. जसं की ते तात्यांचा ठोकळा वगैरे बुक आहे, त्यामध्ये एक्झॅक्ट हे डेट्स असतात. सो इथं कुठं काही टायपिंग मिस्टेक झाली असेल कन्व्हर्जन करताना इमेज मध्ये, तर त्या फक्त एकदा बघून घेत चला. सो सायमन कमिशन जे 1919 चा कायदा जो आहे त्याच्यात काय दुरुस्ती करता येईल या संदर्भात होता. क्रिप्स मिशन आलं होतं 1942 मध्ये, की बाबा युद्ध, तेव्हा महायुद्ध सुरू होतं लक्षात ठेवा, वर्ल्ड वॉर 2. आणि त्यावेळेस भारताची मदत घेऊन कसं आपल्याला ब्रिटिशांना थोडंसं सहकार्य घेता येईल आणि भारताला काही फायदे करून देता येईल, त्या संदर्भात क्रिप्स मिशन होतं. आणि हे बघा, नंतर जे हे कॅबिनेट मिशन आलंय ना, हे एकदम स्वातंत्र्य मिळायच्या वेळेस आपल्याला 1946 मध्ये, त्यामध्ये पण हा क्रिप्स होता. हा क्रिप्स नावाचा जो व्यक्ती आहे ना, हा स्टॅफोर्ड क्रिप्स, हा बेसिकली मंत्री टाईप होता ब्रिटिशांच्या काळातला. तर तो कॅबिनेट मिशन मध्ये पण 3 जण होते, अलेक्झांडर, त्यानंतर अजून एक कोणतर होतं,
क्रिप्स होतं. मी ते नावं क्वेश्चन मध्ये एका शेअर पण केलं होतं. कोण नव्हतं, वॅवेल नव्हतं. सो आणखी तिघं जे आहेत तर ते होते या कॅबिनेट मिशन मध्ये. त्यानंतर बटलर कमिशन जे होते 1927 मध्ये. आता हे बटलर कमिशन कशासाठी रिलेटेड होते? त्यावेळेस प्रिन्सली स्टेट्स असायचे. प्रिन्सली स्टेट्स म्हणजे राज्य वगैरे जे होते, भले नावापुरते असतील ते, ब्रिटिशांची सत्ता होती पूर्ण भारतात, तरी पण आता भारत एक खूप मोठा होता त्यावेळेस, सगळं पाकिस्तान, बांगलादेश वगैरे हे ते. सो इथे एक राजा असेल, इथे एक राजा आहे, सातारचे राजे आहेत, कोल्हापूरचे राजे आहेत, हैदराबादचे आहेत, कर्नाटकात आहेत, इथं आहे, तिथं असे 526च्या अराउंड प्रिन्सली स्टेट्स होते. म्हणजे छोटे छोटे राज्य होते. आपला जसा जिल्हा आहे ना, त्या हिशोबाने प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे राजांचे वंशज वगैरे राहिले होते. तर प्रिन्सली स्टेट मध्ये थोडस वेगळा कारभार चालू असायचा. म्हणजे त्या राजांना थोडासा अधिकार दिले जायचे की बाबा तुम्ही टॅक्स घ्या, तुम्ही तिथल्या तिथं एन्जॉय करा तुमच्या एरियामध्ये. सो त्याच्याशी रिलेटेड डील करायसाठी बटलर कमिशन होती. त्यानंतर ली कमिशन एक आहे. ली कमिशन सिव्हिल सर्व्हिसेसशी रिलेटेड आहेत, म्हणजे युपीएससी वगैरे जे आहेत त्याच्याशी रिलेटेड. मोडी मॅन कमिटी जे आहे, डायआरकी वगैरे जी सिस्टीम होती. आता हे ऍडव्हान्स लेक्चर मध्ये थोडंसं मी आणखी सांगेन डिटेलमध्ये. प्रिलिमला तुम्हाला लागत नाही, पण आपलं जे नेक्स्ट रिपिटेशन असणार आहे दुसऱ्यांदा, तेव्हा मी आणखी हे थोडंसं सांगेन. सो हे नावं मोडी मॅन, ली, बटलर, ही जर नावं आली, क्रिप्स, तर ते लक्षात ठेवायचं कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मशी रिलेटेड आहे. कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म म्हणजे भारतीयांना काय अधिकार देता येतील थोडेफार, जेणेकरून ते सारखं आंदोलन करणार नाहीत. त्यांना थोडस निवडणुका लढवून त्यांना जर आमदारकीला वगैरे घेतलं तिथं आतमध्ये, तर या संदर्भात या कमिटीवर होतं. तिसरं झालं. त्यानंतर चौथं हे नागरी सेवा, म्हणजे जसं महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, नागरी सेवा रिक्रूट करण्यासाठी असतं, तसंच एचिसन कमिशन आहे, इलिंग्टन आणि ली कमिशन. आता ली कमिशन इथं पण नाव आहे कारण तो नागरी सेवांशी रिलेटेड आहे. सो हे इथलं कट करून इथं घेतलं तरी चालेल. ठीक आहे. रिपिटेटिव्ह 2 वेळा रिपीट जे नावं झालेत ते इकडचं ऍक्च्युली इकडं पाहिजे हे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे 5 नंबरला, पोलिसांशी रिलेटेड फ्रेझर कमिशन होतं कर्जनच्या काळात. लक्षात ठेवा, कर्जनच्या काळात काय गोष्ट माहित पाहिजे तुम्हाला? कोण सांगेल मला? लॉर्ड कर्जन जो होतं त्याच्या काळात कोणती गोष्ट झाली होती? आवाज येतो सगळ्यांना? हो सर. काय झालं होतं? एकनूर कर्ज बंगालची फाळणी झाली होती, लक्षात घ्या, 1905 ला. ठीक आहे. आणि बाकी खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या. युनिव्हर्सिटी ऍक्ट आला होता. जसं डेलहाऊसीच्या काळात गोष्टी झाल्या होत्या ना मोठ्या, तसं याच्या काळात पण खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या कर्जनच्या काळामध्ये. सो ते लक्षात ठेवा. लॉर्ड कर्जन जे आहे, म्हणजे 1900 जस्ट बिगिनिंग होती आणि त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या. सो बंगालची फाळणी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कारण बांगलादेश वगैरे जे आहे आणि हिंदू मुस्लिम वगैरे जे नंतर सुरू झालं, त्याचं पाया इथूनच आहे. आणि पोलिसांशी रिलेटेड कमिशन वगैरे होतं 1860चं. आता यातलं सगळंच महत्वाचं आहे असं नाही, लक्षात घ्या. दुष्काळाशी रिलेटेड हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे स्टार करायचं याला. आणि शिक्षणाच्या संदर्भात जे आहेत हे नाव, हे इम्पॉर्टंट आहे. बाकी हे जे दिलंय ह्याच्यावर प्रश्न कधी विचारला नाही एवढ्या इकडे. क्रिप्स मिशन कधी आलं होतं वगैरे याच्यावर क्वेश्चन विचारला जातो, पण घटनात्मक आहे का काय त्याच्या संदर्भात नाही विचारलं जात. ओके. सो ह्याच्यात जास्त टेन्शन घ्यायचं नाही. फक्त फ्रेझर वगैरे नाव आलं तर पोलिसांशी रिलेटेड आहे आणि कर्जनच्या काळात होतं, एवढं फक्त माहित पाहिजे तुम्हाला. त्यानंतर पील आणि चॅटफिल्ड जे आहेत ते लष्करी म्हणजे मिलिटरीशी रिलेटेड होतं हे. पण हे पण कधी विचारलं जात नाही. मागचे मेन्सचे जरी क्वेश्चन्स बघितले एमपीएससी ग्रुप एचे, तरी हे विचारलं जात नाही शक्यतो. त्यानंतर आता दुसरं काही महत्वाचं आहे इथं कमिशन, म्हणजे सगळ्याच मी देण्याचा प्रयत्न केला इथं, पण सगळ्याच हे इम्पॉर्टंट नसतं एक्झामच्या दृष्टीनं. जसं की हिल्टन यंग कमिशन आहे, हे फक्त लक्षात ठेवा. आरबीआय जेव्हा आपली स्थापन झाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 1935 मध्ये स्थापन झाली. भारत स्वतंत्र व्हायच्या आधी आरबीआय ऍक्ट वगैरे आलं होतं. तर त्याच्याशी रिलेटेड बाबा मॉनिटरी पॉलिसी, चलन व्यवस्था, याच्या संदर्भात हिल्टन यंग कमिशन होती. हे फक्त माहित असावं. हिल्टन यंग कमिशन कशाशी रिलेटेड आहे एवढं विचारणार तुम्हाला, तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी रिलेटेड आहे. रिझर्व्ह बँक म्हणजे जिथं आपले पैसे छापले जातात, आपली करन्सी वगैरे जे आहे, जे निर्णय घेतं, रेपो रेट किती पाहिजे वगैरे, व्याजदर किती पाहिजे बँकांचं. सो याच्याशी रिलेटेड हिल्टन यंग कमिशन हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. युपीएससी मध्ये क्वेश्चन आलं 2-3 वेळा. ओके. बाकी मग इकडे साईडला शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेलेच आहेत काही महत्वाचे आयोग वगैरे. हे जरी लक्षात राहिले तुमच्या नंतर तरी ठीक आहे इकडे. सो हे रिपिटेटिव्हली वाचा जरा. असं नाही की आज एकदा वाचलं तुमच्या लक्षात राहील एक्झाम पर्यंत.
5, 6, 7 वेळा वाचलं तर एक्झाम मध्ये ऑप्शन इलिमिनेट करता येईल हिल्टन यंग कशाशी रिलेटेड आहे वगैरे असं. ओके. आता त्यानंतर सर हम्म, सर आरबीआय कोणी इस्टॅब्लिश केलेली? आरबीआयचा ऍक्ट होता ऍक्च्युली 1935चा. आता कोणी एका माणसाने एस्टॅब्लिश केलं असं नाही, त्यात आता B.R. आंबेडकर सर जे होते त्यांचा सहभाग होता मॉनेटरी पॉलिसी, इकॉनॉमिक पॉलिसीशी रिलेटेड. पण ते ब्रिटिशांच्या काळात ती ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश झाली होती. ठीक आहे. 1935चा कायदा आहे आरबीआयचा आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. ओके. सो आता 1935 साली मग कोण होता रॉय वगैरे ते बघायला पाहिजे. इरविन नंतर कोण होता, लिनलिथगो वगैरे असं आला होता काहीतरी. लिनलिथगोच्या आधी आधी पण कोणतरी असलं एखादं. ठीक आहे. ओके. सो आता हे बघा, नंतर नेक्स्ट काय माहितीये का, की कुठले कुठले उठाव झाले होते भारतामध्ये. आता सगळ्यात महत्वाचं तर मी सांगितलं होतं 1857चा उठाव झाला होता. पण आदिवासी लोकांचे उठाव झाले होते, शेतकऱ्यांचे, कामगारांचे. आता उठाव म्हणजे बेसिकली काय, आदिवासींचे उठाव का व्हायचे, कारण ब्रिटिशर्स जे आहे ते काय करायचे, आदिवासी वगैरे जे जंगलामध्ये राहतात बेसिकली, तर हे फॉरेस्ट मधून जे मिळणारी लाकडं आहेत किंवा फॉरेस्टचे प्रोड्यूस जे आहे ते गोळा करायचे आणि त्यामुळे त्यांचा डायरेक्टली कॉन्फ्लिक्ट यायचा आदिवासी लोकांशी. ठीक आहे. मग त्यांच्यावर ते टॅक्स लावायचे, त्यांना कन्व्हर्जन करायचे. कन्व्हर्जन म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांना कन्व्हर्जन करणे आदिवासींना वगैरे. या गोष्टी झाल्यामुळं मग ते आदिवासी जे आहेत ते नाराज होऊन आंदोलन बंड करणे, गुरिल्ला वॉरफेअर, युद्ध वगैरे करणे. आता तुम्ही RRR मूवी बघितला असेल समजा फॉर एक्झाम्पल, तो हे रंपा रेबेलियन जे आहे, इथं नाव आहे बघा रंपा रेबेलियन, त्याच्याशी रिलेटेड आहे तो मूवी. ठीक आहे. साऊथ इंडियन मूवी आहे एक. त्यानंतर हे फक्त आता हे बघा एमपीएससी मध्ये हे प्रिलिमला विचारलं जात नाही एवढ्या लेवलचं. फक्त तुम्हाला माहित पाहिजे रंपा आता मूवीच आला होता RRR म्हणून. काय समजतंय, काय बघितलंय कोणी मूवी हा? हा बघितलाय त्याच्यातलं सर, गाणं रामचरण फेमस आहे. माझे लिहिलं. हा ठीक आहे. सो म्हणजे थोडंसं माहित असं कशाशी रिलेटेड आहे. रंपा रिबिलियन जे झालं होतं आंध्र प्रदेशमध्ये त्याच्याशी रिलेटेड. त्यामध्ये पण ब्रिटिशांचं काहीतरी दाखवलं थोडं. मी बघितलं नाही मूवी, त्या सॉन्ग मध्ये वगैरे ब्रिटिशांचं थोडंफार आहे काहीतरी. त्यानंतर मग संथाल रिबिलियन जे आहे ते झारखंडमध्ये झालं होतं. आदिवासींची, आता हे संथाल बेसिकली आदिवासींची एक, जसे एसटी कॅटेगरी असतात ना खूप साऱ्या, तसं आहे हे कॅटेगरी. ठीक आहे. खासी वगैरे, कोल. आता सगळ्यात महत्वाचा जो आदिवासींच्या संदर्भात जो माणूस आहे, म्हणजे आदिवासींसाठी देव किंवा मोठा लीडर जो म्हणतो आपण, त्याचं नाव आहे बिरसा मुंडा म्हणून. हे जे दिसतंय इथे तुम्हाला, समजते, बिरसा मुंडा हे नाव लक्षात ठेवा भविष्यामध्ये. बिरसा, आता गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात ना त्यामध्ये आदिवासी लोकांसाठी जरी योजना असेल कुठली, तर त्या योजनेचं नाव बिरसा मुंडा यांच्याशी रिलेटेड असतं. सो त्यांनी खूप मोठं, म्हणजे त्यांना बेसिकली आदिवासींच्या याच्यामध्ये देवासारखं ट्रीट केलं जातं. तो मुंडा उलगुलन म्हणून झालं होतं की बाबा बिरसा मुंडा यांनी उठाव केला होता ब्रिटिशांच्या विरुद्ध वगैरे, खूप जास्त गोरिल्ला टॅक्टिक्स असं. म्हणजे आपल्यासाठी जसं शिवाजी महाराज वगैरे आहेत फॉर एक्झाम्पल, तसं छोटा नागपूर प्लॅटू म्हणजे काय, बेसिकली झारखंड, ओडिसा, बिहारचा काही भाग, या भागात जे आदिवासी सगळे लोक आहेत त्यांच्यासाठी बिरसा मुंडा जसं आपल्यासाठी शिवाजी महाराज जसं आहे तसं. म्हणजे बाकी हे नावं वरची खूप अवघड आहेत, पण बिरसा मुंडा एक नाव लक्षात ठेवा. 1899च्या दरम्यान ते झालं होतं. ओके. आणि रंपा रिबिलियन, त्यानंतर भिल्ल. आता भिल्ल हे महाराष्ट्रातलेच आहेत बेसिकली. खानदेश, खानदेश म्हणजे समजतंय का, जळगावचा जो एरिया आहे तिथलं. सो हे नावं, आता तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला बिरसा मुंडा कशाशी रिलेटेड आहेत, किंवा चुआर जो उठाव आहे तो कशाशी रिलेटेड होता, पहारिया उठाव कशाशी रिलेटेड होता, एवढंच विचारतात. तर तो आदिवासींचा उठाव होता ब्रिटिशांविरुद्ध. हे फक्त लक्षात ठेवा. आता शेतकऱ्यांचे पण खूप जास्त उठाव झाले होते. त्या शेतकऱ्यांचे का उठाव होणार, दुष्काळ पडला तरी ब्रिटिशर जे टॅक्स आहे ते घ्यायचे. समजतंय, म्हणजे अन्नधान्य प्रोड्यूस जरी नाही झालं तरी जेवढं दरवर्षी ठरलेलं आहे बाबा 1000 टन द्यायचंय, तर ते घ्यायचेच मग कसंही करून. ठीक आहे. सो ते मग खूप जास्त हे व्हायचं, किलिंग्स वगैरे व्हायची शेतकऱ्यांची. सो शेतकरी पण एकत्र येऊन उठाव करायचे. सगळ्यात पहिला म्हणजे संन्यासी उठाव जो आहे बंगालमध्ये झाला होता. त्यानंतर रंगपूर उठाव, पॉलिगार, पैका रिबिलियन, मोपला रिबिलियन. आता मोपला जे आहे
थोडंसं मी सांगितलं होतं काल, मोपला जे आहे केरळमध्ये झालं होतं आणि त्यामध्ये जरा हिंदू मुस्लिम दंगली झाले होते जास्त प्रमाणात. सो हे थोडंसं निगेटिव्ह सेन्समध्ये बघितलं जातं. त्यानंतर निळू उठाव म्हणजे इंडिगो जे आहे त्याचा उठाव झाला होता बंगालमध्ये. त्यानंतर चंपारण माहितच असेल सगळ्यांना, गांधीजी गेले होते तिथं. इंडिगोशी रिलेटेडच आहे ते. खेडा सत्याग्रहात पण गांधीजी गेले होते. बारडोली, आता बारडोली सत्याग्रहाची विशेष गोष्ट काय लक्षात ठेवायची, बघा इथे लिहितो. बारडोली जे आहे गुजरात मधीलच आहे हे. आपण सरदार वल्लभभाई पटेल जे म्हणतो आपण, त्यांना सरदार ही जी पदवी आहे ती बेसिकली बारडोलीचा जो सत्याग्रह होता त्यामधल्या महिलांनी सरदार पटेलांना ही पदवी दिलेली आहे, सरदार ही. सो ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे ऑलरेडी एमपीएससी युपीएससी मध्ये 2-3 वेळा. कुठल्या सत्याग्रहामध्ये ही पदवी मिळालेली आहे वल्लभभाई पटेलांना सरदार? तर कुठल्या ह्याच्यात, बारडोली सत्याग्रह, जो की शेतकऱ्यांचा उठाव होता की बाबा टॅक्स वगैरे खूप जास्त घ्यायचे, महसूल मध्ये वाढ केली. आता हे सगळे बघा तसंच आहेत, महसूल महसूल जास्त भाडे, जमीनदारांचं छळ, सावकारांचे शोषण. समजते, म्हणजे हे टॅक्स जे जास्त गोळा करायचे ब्रिटिश, त्याच्या संदर्भातच हे उठाव होते सगळे. बारडोली, आता हे वरचे चंपारण खेडा माहितच आहे, गांधीजी गेले होते. पाबना वगैरे बंगालमध्ये होतं. So ही फक्त नावं लक्षात ठेवायची, डेट्स नाही लक्षात राहिल्या तरी चालतंय. कशाशी संदर्भात आहे क्वेश्चन आला एक्झाम मध्ये तरी क्लिक व्हावं तुम्हाला फक्त, की बाबा हा शेतकऱ्यांशी रिलेटेड होतं असं. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे आहे कामगारांशी रिलेटेड चळवळी. आता कामगारांचं पण काय होतं, जसं शेतकऱ्यांचं बाबा टॅक्स जास्त घ्यायचे, तसं कामगारांचं काय होतं, पगार नाहीये, खूप कमी पगार आहे, 15-15 तास काम लावणार, ठीक आहे. सो असे खूप जास्त अन्यायकारक गोष्टी होत्या त्या काळात. सो कामगारांच्या चळवळी होत्या. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कामगारांच्या बाबतीत हे नाव लक्षात ठेवायचं, एन एम लोखंडे. एन, एकच मिनिट, एन एम लोखंडे. एन एम लोखंडे महाराष्ट्रातील होते, मुंबईमधील. एन एम लोखंडे, त्यांनी कामगारांची सगळ्यात पहिली चळवळ सुरू केली होती, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन म्हणून, ठीक आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे कामगारांच्या चळवळीशी, म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती कामगारांच्या चळवळीशी. मुंबईमधले जे गिरणी कामगार होते त्यांच्याशी संदर्भात त्यांनी ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केली होती. ओके. त्यानंतर मग हे काही संप केला कुठला, बर्किंगहॅम कमिशन वगैरे, रेल्वेचा संप होता मोठा, आणि लास्टला हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 साली स्थापन झालती. लाला लजपत राय जे होते ते त्याचे पहिले अध्यक्ष होते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे भारतातील सगळ्या ज्या ट्रेड युनियन आहेत, म्हणजे कामगार जे काम करतात कंपनीमध्ये त्यांची युनियन असते एक, पगारवाढ असेल किंवा कामगारांबद्दल काही झाली चुकीची गोष्ट, तर ऑल इंडियाची जी युनियन होती ती स्थापना 1920 साली झाली, लक्षात ठेवा. आणि त्याचे पहिले अध्यक्ष जे होते ते लाला लजपत राय. लाला लजपत राय म्हणजे काय, जसं की आपले लोकमान्य टिळक होते तसे हे पंजाब मधले खूप जास्त हेवीवेट व्यक्तिमत्व होतं, ठीक आहे, लाला लजपत राय. त्यानंतर मग नेक्स्ट काय आहे, आता हे वहाबी चळवळ, फेराजी मुवमेंट, कुका मुवमेंट, हे धार्मिक आहेत. म्हणजे पहिल्या दोन ज्या आहेत त्या मुस्लिम यांच्याशी रिलेटेड आहे. त्यांच्यात एकतर प्युरिफिकेशनचा असेल किंवा मग रिवायवलिस्टिक मुवमेंट्स होते. हे विचारलं नाही जात एवढं जास्त. नेक्स्ट जे आहे वन आधारित, म्हणजे फॉरेस्ट रिलेटेड कुठलं झालं होतं, बस्तर, रंपा, हे आहेत ऑलरेडी इकडे रंपा वगैरे नाव. सो ते रिपीट झालंय, सो काही याची गरज नाही. बस्तर पण आहे इथं नाव. त्यानंतर इकडं 1857 पूर्वीचे उठाव कुठले मोठे झाले होते, संन्यासी उठाव. संन्यासी उठाव बद्दल मेन गोष्ट काय माहितीये का, बंकिमचंद्र चटर्जी जे होते, ज्यांनी आपलं वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे आनंद मठ मध्ये, त्यामध्ये या उठावाचा उल्लेख आहे, या उठावाचा, संन्यासी उठावाचा, ठीक आहे. हे आता विचारलं जात नाही एवढं डिटेल मध्ये, फक्त हे त्यासाठी फेमस आहे थोडस. चुआर मुवमेंट, त्यानंतर पहारिया, रंगपूर, हे शेतकऱ्यांशी रिलेटेड आहेत. आणि वरती आदिवासींशी रिलेटेड आहे तिथे काही, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो बऱ्यापैकी वेळा, ते आहे 1857चा उठाव. काय इम्पॉर्टंट आहे, याच्या आधी बघितलं तुम्ही किरकोळ खूप छोटे छोटे झाले होते मुवमेंट्स या सगळ्या,
म्हणजे थोडे लोक एकत्र येणार, ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करणार आणि ब्रिटिश जे आहे ते इझिली सप्रेस करायचे ते रिव्हॉल्ट. पण हा जो होता 1857चा, त्यामध्ये बऱ्यापैकी जास्त लोक सहभागी झाले होते. म्हणजे महाराष्ट्रातून असतील काही, बंगालमधून, दिल्लीमधून, वेगवेगळ्या भागातून एकाच वेळी ब्रिटिशांच्या विरोधात हा उठाव झाला होता. फक्त पूर्ण युनिटी झाली नाही सगळ्यांची. म्हणजे थोडे थोडे झाले, म्हणजे सगळे जमीनदार वगैरे नव्हते त्यात, किंवा बाकीचे जे लोक होते शिक्षित. आता हे बघा, आपल्याला आता वाटतंय की बाबा ब्रिटिश अन्यायकारक होते आणि सगळे का आले नाहीत लवकर त्यांच्या विरुद्ध एकत्र आणि पटकन आपण स्वातंत्र्य मिळवलं असतं तेव्हाच. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती 1857ची. कारण त्यावेळेस काय होतं, जे राजे वगैरे जे असायचे ते पण खूप अन्याय करायचे जनतेवर. त्यामुळं सामान्य जनतेला असा काही फरक नाही पडत. जसं की आता बीजेपी आणि काँग्रेस आहे. आपल्याला कोणीही जरी निवडून आलं दोघांपैकी, तरी आपल्या जीवनात लय असा काही फरक पडणार आहे वगैरे, किंवा हा एकदम देव माणूस आहे आणि तो एकदम हे आहे, असं नाहीये. सो त्या काळात पण तसं होतं, की बाबा ऑलरेडी आपल्यात हजारो वर्षापासून राजे, युद्ध, हिंदू मुस्लिम चालू होतं आणि त्यात मग ब्रिटिशर आले होते. सो ब्रिटिशर वगैरे टॅक्स वगैरे गोळा करायचे, पण त्यांच्या पॉलिसी पण होत्या थोड्याफार, ज्यांचा लोकांना फायदा होईल. जसं की सतीप्रथा बंद केली त्यांनी, विधवा पुनर्विवाह वगैरे काही गोष्टी सुरू केल्या. तर लोकांना असं वाटायचं की बाबा ब्रिटिश जे आहे ते प्रोग्रेसिव्ह आहेत. आणि म्हणजे ते काय, त्यावेळेस एवढं जास्त वाटत नव्हतं लोकांना की ते गेले पाहिजेत वगैरे हे ते. एकदम महात्मा गांधीजी जेव्हा आले भारतामध्ये, तेव्हा त्यांनी रिअलाईज करून दिलं सगळ्यांना की आपण एकजुटीने लढलो तर त्यांना हरवू शकतो आणि ते करतायत ते चुकीचं करतायत गोष्टी. सो त्याच्या आधी एवढा अवेअरनेस पण नव्हता आणि लोकांना असं काही फरक नव्हता पडत, कारण राजे पण तसेच होते ऑलमोस्ट सगळे, जे अन्याय करायचे जनतेवर, जनतेकडून पैसा घ्यायचे, एन्जॉय करायचे. काय सांगतो समजतंय का? सो त्यावेळेस काय असं लोक सगळे एकत्र येणं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध, कारण ब्रिटिश किरकोळ होते लक्षात घ्या. म्हणजे आता जसं की महाराष्ट्रात समजा आमदार खासदार सगळे मोजले आणि आपण लोक सगळे मोजलो, तर त्याच्यात खूप जास्त तफावत आहे. ते किरकोळ आहेत आणि आपण खूप जास्त. म्हणजे कधीही लोकांनी ठरवलं असतं एकत्र येऊन करायचं, पण तशी कधी वेळ वाटली नाही लोकांना आणि चाललंय चालू द्या असं होतं. आता हे लक्षात घ्या, 1857च्या वेळेस जे झालं होतं, काही त्याची मेन कारणं होती लक्षात घ्या. राजकीय कारणं काय होती? डलहौसी आलं होतं. सगळ्यांना माहीत असेल. 1857च्या आधी 1850 पासून ते ऑलमोस्ट 56 पर्यंत डलहौसी होतं. सो त्यानं खूप जास्त चेंजेस केले होते. म्हणजे ती राज्य बळकावली होती. डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स, अवधचं राज्य घेतलं होतं. शीख युद्ध झालं होतं, त्यांना हरवलं होतं वगैरे, अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या. सो सगळ्यांचे राजांची राज्य घेतली होती. त्यांना पेन्शनवर ठेवलं होतं. सो ते नाराज होते. आधीपासून राज्य करायची सवय आहे आणि एकदमच तुमचं सगळं गेलं. सो ते राजे सगळे नाराज होते. त्यानंतर लखनौचं जे सांगितलं तुम्हाला, की बाबा राजा बरोबर नाही तिथला, म्हणून तिथलं राज्य जे आहे ते बळकावलं ब्रिटिशांनी. त्यानंतर लष्करी भेदभाव होता. म्हणजे काय? लष्करी भेदभावाचा अर्थ काय? समजा ब्रिटिश मिलिटरीमध्ये 2 सैनिक आहेत. एक इंडियन सैनिक आहे भारतीय आणि दुसरा ब्रिटिश सैनिक आहे त्याच पदाचं. तर त्या ब्रिटिश सैनिकाचं प्रमोशन लगेच होणार. म्हणजे तो जॉइन झाला की 5 वर्षामध्ये वरच्या रँकला जाणार. व्हेअरएज इंडियन जो होता सोल्जर, त्याचं जास्तीत जास्त हवालदार लेव्हललाच प्रमोशन व्हायचं. त्याच्यावर प्रमोशनच व्हायचं नाही. त्याची सॅलरी खूप कमी असायची. भत्ते वगैरे द्यायचे नाहीत त्याला. म्हणजे दुय्यम वागणूक मिळायची ब्रिटिश सैन्यामध्ये. हे बघा, ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सगळे ब्रिटिशच होते असं नाहीये. ते रिक्रुटमेंट करायचे आणि ब्रिटिशर्स सांगितलं मी तुम्हाला, किरकोळ संख्या होती त्यांची. सो त्यांना इंडियन लोकांची गरज होती. तो सगळीकडे इंडियन्स होते. म्हणजे तहसील कार्यालय असेल ब्रिटिशांचं, त्यामध्ये पण कामाला सगळे इंडियन्स असणार हे ते. फक्त ते लोअर लेवलच ठेवायचे त्यांना. म्हणजे त्यावेळेस कोण असं एकदम कलेक्टर केला वगैरे, 1-2 लोकांना करायचे ते. पण बाकी सगळ्यांना कारकून लेवलचे जॉब द्यायचे ते. तसेच सैन्यामध्ये पण दुजाभाव व्हायचं, की बाबा एखाद्या ब्रिटिश सोल्जर असेल आणि इंडियन सोल्जर असेल, तर ब्रिटिश सोल्जरचं प्रमोशन, त्याचे भत्ते खूप जास्त वेगळे असायचे आणि इंडियन सोल्जरना त्या कंडिशन मिळायच्या नाहीत. ओके. त्यानंतर धार्मिक भेदभाव वगैरे. ओके. म्हणजे ब्रिटिशांनी खूप जास्त आपल्या ज्या रूढी परंपरा होत्या त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. सो त्याच्याबद्दल पण लोक नाराज होते. आर्थिक तक्रारी होत्या लोकांच्या. खूप जास्त इंडियामधून रॉ मटेरियल घ्यायचे, ते बाहेरच्या देशात पाठवायचे. भारतीयांना काय फायदा नव्हता. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणतात त्याला बेसिकली, की भारताची जी संपत्ती आहे सगळी ब्रिटनमध्ये चालली होती. रिटर्न काही येत नव्हतं आपल्याला जास्त. ओके. आणि त्यानंतर सुरुवात कुठे झाली स्वातंत्र्य समराची? आता हे काय झालं होतं, आणखी काही इश्यू होते मिलिटरीमध्ये.
तर त्यांना मी जे सांगितलं की काडतूस जे वापराय म्हणजे आताच्या ज्या बंदुका आहेत तशा बंदुका नव्हत्या त्यावेळेस, लक्षात घ्या. त्यावेळेस काय असायचं, बंदूकमध्ये काडतूस जे असतं म्हणजे ते लोड करणे, अनलोड करणे आणि त्यामध्ये ते पुश केलं जायचं. तर त्यामध्ये काडतूस जे वापरलं जायचं, जे दातानं काढावं लागायचं. तर त्यामध्ये काय होतं बेसिकली, गायीची चरबीपासून बनवलेलं असायचं किंवा डुकराच्या चरबीपासून ते बनवलेलं असायचं. इनफिल्ड रायफल जे आहे त्याच्यामध्ये. आता याचा प्रॉब्लेम काय होतं, गायी जे आहे ते समजा हिंदू धर्मामध्ये पवित्र आहे आणि डुक्कर जे आहे ते मुस्लिम धर्मामध्ये एकदम काय म्हणतो आपण वर्ज्य आहे, ते म्हणजे एकदम घाण मानलं जातं. सो जर तुम्हाला एखादी गोष्ट पवित्र आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला म्हणजे एकदम तुच्छ लेवलचे आहे, त्याचं जर तोंडानं काढावं लागत असेल काडतूस वगैरे, सो त्या सेंटिमेंट जे आहेत ते लोकांच्या हर्ट होत होत्या, जे मिलिटरी मधले शिपाई पासून जे सगळे असतील ते. आणि पिस्तूल तुम्हाला काडतूस लोड करूनच ते चालवावं लागायचं. सो त्याच्यामुळे लोक नाराज होते, आम्हाला नकोय बंदूक असं तसं. पण ब्रिटिशांना काही फरक पडत नव्हतं, कारण ते धर्मात एवढं मानत नव्हते की बाबा काय होतंय ना काय होतंय असं. सो त्यामध्ये राग होता लोकांना, म्हणजे बेसिकली मिलिटरीमध्ये जे होते सगळे त्यांना. मग त्यामध्ये मंगल पांडे जे आहेत, तुम्ही मूवी पण बघितला असेल आमिर खानचा, तर त्यांनी उठाव केला पहिल्यांदा. त्यांनी जे त्यांचे सार्जंट जे होते, मेजर त्यांच्यावरचे, त्याच्यावर गोळीबार केला, त्यांची हत्या केली. आता हे असं झाल्यावर म्हणजे ऍक्च्युली मिलिटरीमध्ये कसं असतं, कमांडिंग वगैरे जे असतं ते इम्पॉर्टंट असतं, तुम्ही सिनियरचे आदेश मानले पाहिजेत वगैरे असतं तसं. पण यांनी डायरेक्ट मेजरलाच गोळी वगैरे मारली. त्यामुळं आणि मग ब्रिटिशांनी काय केलं, मग सार्वजनिक फाशी दिली मंगल पांडे यांना. म्हणजे सगळ्यांच्या समोर फासावर लटकवलं, जेणेकरून कोणी परत अशी हिंमत करू नये ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवायची. आणि त्याच्यामुळे आणखी लोक हर्ट झाले की बाबा सगळ्यांसमोर फासावर लटकवलं, लोकांना अद्दल घडवायसाठी वगैरे. आणि ब्रिटिश सारखं तसं करायचे की सार्वजनिक फाशी वगैरे द्यायचे, सगळ्यांसमोर उभं करून बघायला लावायचं वगैरे ते. त्यामुळे मग तिथल्या मिलिटरीतले जे लोक होते त्यांनी उठाव केला ब्रिटिशांविरुद्ध. म्हणजे आता मिलिटरी लोक म्हणजे ते सैनिकच आहेत बेसिकली. मग ते मेरठ मधून म्हणजे युपीचं मेरठ जे आहे तिथून दिल्लीकडे गेले आणि त्यांनी दिल्ली चलो अशी घोषणा दिली 1857 मध्ये. आणि तिथं बहादूर शाह जे होते, आता हे बघा, बहादूर शाह जे आहेत मुघल राजे होते ते, पण त्यांच्याकडे काही पॉवर नव्हती, ते फक्त किरकोळ दिल्लीपुरते लिमिटेड राहिले होते. कारण मी सांगितलं, औरंगजेबानंतर मुघलांमध्ये कोणताही शूर राजा झाला नाही, सगळे जे होते ते असेच नावापुरते राजे होते. तो बहादूर शाह दुसरा हा तर खूप म्हातारा होता एकदम, मला वाटतं जेव्हा हा उठाव झाला होता ना तेव्हा 70च्या वर वय होतं त्या राजाचं, बहादूर शाह जो होता. सो त्याला त्यांनी भारताचा राजा घोषित केला. म्हणजे हे चुकलं होतं त्या लोकांचं त्यावेळेस. एवढ्या वीक राजाला, जो म्हातारा झालाय ऑलमोस्ट 70-80 वर्ष आहे, त्याला भारताचा सम्राट घोषित केला आणि हा आता बघणार वगैरे. त्याच्याकडे काही कॅलिबर वगैरे नव्हतं की लीड करायचं. आणि मग आता मग पुढे काय काय झालं बघा, कुठल्या एरियामध्ये कोण उठाव करत होतं ब्रिटिशांच्या विरुद्ध याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेत खूप वेळा. सो पहिलं जे आहे दिल्लीमध्ये बहादूर शाह, मी सांगितलं आता तुम्हाला, तो मुघलांचा जो म्हातारा झालेला राजा होता 70+ वयाचा, त्याला लीडर केला होता. पण मेन जे बघत होतं तो मेजर जनरल बख्त खान म्हणून आहेत, हे बघत होते. म्हणजे कारण ह्याच्यात काय नव्हतं, हे ओल्ड होते. सो सगळे जे होते त्यांना राजा बनवणं वगैरे हे बख्त खान वगैरे जे आहे ते बघत होते दिल्लीमध्ये. लक्षात ठेवायचे, मॅच द पेयर्स, जोड्या लावा मध्ये क्वेश्चन विचारला होता खूप वेळा. त्यानंतर कानपूरमध्ये नानासाहेब हे लीडर होते, पेशवे होते नानासाहेब, ठीक आहे. आणि तात्या टोपे जे आहे ते युद्ध वगैरे करायचे त्यांच्या वतीनं. त्यानंतर झाशीमध्ये सगळ्यांना माहितच आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई वगैरे. सो त्यांनी युद्ध चालू होतं त्यांचं झाशीमध्ये. त्यानंतर लखनौमध्ये बेगम हजरत महल, ओके, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. झाशीची राणी माहित असतं सगळ्यांना, लखनौमध्ये बेगम हजरत महल, कानपूरमध्ये तात्या टोपे आणि नानासाहेब, दिल्लीमध्ये बहादूर शाह आणि बख्त खान, फैजाबाद आता हे विचारलं गेलं नाही कधी, पण माहित असू द्या. म्हणजे असं नको याला कधी विचारलं नाही आणि तुमच्या वेळेसच अवघड क्वेश्चन आला आणि विचारलं. सो नाव माहित असू दे. मौलवी अहमदुल्ला, त्यानंतर बरेलीमध्ये बहादूर खान हे विचारलंय खूप वेळा, आणि बिहारमध्ये कुंवर सिंग हे पण विचारलंय खूप वेळा. सो ही 5-6 नावं जे आहेत, कोण कुठून ब्रिटिशांविरुद्ध लढत होतं हे माहित असावं.
खूप वेळा वन लाईनर क्वेश्चन विचारलेत, बिहारमध्ये कोण होतं, किंवा जोड्या लावा विचारतात. इकडे एबीसी मध्ये इथं लोकेशन देणार, बिहार, लखनौ, दिल्ली, झाशी, आणि इकडे नावं देणार चार, हे होतं हे होतं. त्यापैकी एक दोन जरी आठवले ना तुम्हाला, तरी जोड्या लावायचे प्रश्न जे आहेत ते सुटून जातात. ओके. आता स्वातंत्र्य समराचे दमन, आता मराठी खूप डिफिकल्ट लँग्वेज आहे ट्रान्सलेट केल्यावर. म्हणजे ब्रिटिशांनी बेसिकली सगळ्यांना हरवलं वन बाय वन. सुरुवात जरा केली होती जोरात, पण नंतर नंतर वन बाय वन सगळ्यांना ब्रिटिशांनी हरवलं. त्यानंतर लॉरेन्स म्हणला की यात जरी एखादा जरी चांगला लीडर असता, हे बघा हे ट्रान्सलेशन करताना चॅट जीपीटी मध्ये काहीतरी चुकीचे होतं, आणि हे करेक्ट करणं पण इम्पॉसिबल आहे, कारण एवढं कंटेंट आहे की पर्टिक्युलर लाईन चेंज करा म्हणलं तर ते चॅट जीपीटी वेगळंच काहीतरी चेंज करत बसतो. सो हे थोडंसं लक्ष ठेवा, की ह्याचं म्हणणं काय होतं लॉरेन्सचं, की एवढे जे होते वरती, यातला एक जरी चांगला असता मोठ्या लेवलचा लीडर, जसं की शिवाजी महाराज होते किंवा बाजीराव होते, पहिला बाजीराव वगैरे, ठीक आहे, तरी पण आपलं हरले असते ब्रिटिशर्स, पण कोण नव्हतं त्यामध्ये एवढं चांगलं. आणि अजून एक कोणीतरी कमेंट केली होती, मेजर ह्यू रोज, ह्यानं लक्ष्मीबाईंना हरवलं होतं झाशीच्या राणीला. तो पण म्हणला की झाशीची राणी जी होती ती एकटीच मर्द होती या सगळ्यांमध्ये, बाकी कोण त्या कॅलिबरचं नव्हतं वगैरे, अशी कमेंट केली होती. ठीक आहे. आणि मग कुणी कुठं हरवलं, जसं ह्यानं झाशीमध्ये हरवलं, कानपूरमध्ये कॅम्पबेलनं हरवलं त्याला, पेशवे जे होते ते. त्यानंतर दिल्लीमध्ये कोणी हरवलं कुणाला, निकोलस होता हा, जॉन निकोलस. सो हे पण विचारलंय प्रश्न प्रिव्हियस इयर मध्ये. जसं हे ह्याच्या विरुद्ध हे असणार, म्हणजे बहादूर शाह जो आहे त्याच्या विरुद्ध हा निकोलस. कानपूरमध्ये इथे दिलेत नावं कॅम्पबेल, त्यांनी ह्यांना हरवलं असं. त्यानंतर नानासाहेब आणि बेगम हजरत महल नेपाळला पळून गेले, आणि लखनौमध्ये जे होतं कॅम्पबेल वगैरे, हे काबीज केलं यांनी. तात्या टोपेंना परत ते फाशी देण्यात आली वगैरे. आणि राणी लक्ष्मीबाईंबद्दल खाली माहिती दिली बेसिक, त्याचं काही रिलेव्हन्स नाही एवढं. सो म्हणजे 1857 वर क्वेश्चन विचारला जातो, लक्षात घ्या, दरवर्षी एक क्वेश्चन असतो याच्यावर. तर तुम्हाला पण माहित पाहिजे की बाबा, कारण ते सगळ्यात मोठं युद्ध झालं होतं. आणि त्यानंतर मग परत 100 वर्षानंतर काँग्रेस आली, आणि हळूहळू मग क्युम्युलेटिव्ह, ह्याच्यानंतर परत पुढचे 100 वर्ष, सॉरी 100 वर्ष नाही, 1857, एक 30-35 वर्ष कोणतं युद्ध झालं नाही. 1885 मध्ये काँग्रेस एस्टॅब्लिश झाली. मग वन बाय वन थोडेसे मागत 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 आणखी 100, ऑलमोस्ट 90 वर्षांना आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ओके. सो याच्यावर क्वेश्चन 1857 वर खूप वेळा विचारलेले आहेत, आणि हे एवढं जरी तुम्हाला हे पेज जे आहे ना हे माहित असेल, तरी पण तुमचा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल 1857 रिलेटेड. मी एमसीक्यू शेअर करेन याच्यावरती, काय इम्पॉर्टंट आहे काय नाहीये. आता आपण नेक्स्ट पार्ट थोडासा बघूया, एकच मिनिट. सगळ्यांना विजिबल आहे ना स्क्रीन? आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. ओके. सो आता हे ब्रिटिशांनी कसं सत्ता काबीज केली वगैरे या गोष्टी आपण बघितल्या थोड्याशा. त्यानंतर आता हे बघा, 1900चा जो काळ होता, 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. सो आता युपीएससी ला तर कसं असतं, 1900 नंतरच्या काळात क्वेश्चन 3-4 विचारले जातात प्रिलिम्सला. त्याच्या आधीचा काळ जो आहे, 1600 ते 1757 पर्यंत ब्रिटिश नुसता व्यवसाय करणे आणि थोड्याफार स्कीमा आणायचे. त्यात जास्त काही झालं नव्हतं. प्लासीची लढाई झाली, त्यानंतर मग त्यांना कळालं की बाबा आपण जिंकू शकतो. मग बक्सार झालं, मग हळूहळू त्यांचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय आले, आणि 1857 साली मग 1857 उठाव झाला ना, त्यानंतर काय होतं हे बघा, 1857च्या आधी कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी, जे भारताचा कारभार बघायची सगळा. ब्रिटिशर्स डायरेक्टली इन्व्हॉल्व नव्हते, ते फक्त राणी किंवा तिकडचं जे गव्हर्नमेंट आहे ते त्यांना सांगायचं ह्यांना. पण हे युद्ध झाल्यामुळं ब्रिटिशांना चान्स मिळाला तिथल्या गव्हर्नमेंटला, की आता कंपनीला आपण बंद करून टाकू, आणि आपण डायरेक्टली सत्ता भारताची हातात घेऊ. ठीक आहे. सो 1857 नंतर काय झालं, ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्याच्याकडनं सगळी पॉवर जी आहे ते ब्रिटिश क्राऊनला गेली डायरेक्ट, म्हणजे ब्रिटनची जी राणी होती. आता हे बघा, क्राऊनला पॉवर गेली म्हणजे राणी ऍज सच नावाला प्रमुख असते, जसं आपल्या इथं राष्ट्रपती असतात फॉर एक्झाम्पल. ऍक्च्युली राष्ट्रपती काय असतात, नामधारी प्रमुख असतात, सही करायचा अधिकार असतो फक्त. सगळी पॉवर जी असते ते मोदी असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे ते निर्णय घेतं. तसंच ब्रिटनमध्ये राणी जे आहे ते नामधारी प्रमुख आहे,
तिथं पण पार्लिमेंट असते, तिथं पण आमदार खासदार असतात आणि ते निर्णय घेतात तिथला. ठीक आहे. सो ब्रिटनकडे मेन पॉवर गेली 1857 मध्ये. हे चेंज झालं. आधी कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी. त्यानंतर सगळे ब्रिटिशांकडे डायरेक्टली हँडओव्हर झाली पॉवर. ओके. सो आता परत आपण काय बघतोय, आता या गोष्टी रिपिटेटिव्ह होतील परत, कारण आपण ऑलरेडी 1900 म्हणजे या पिरियड मधल्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तरी पण सिक्वेन्शियली आता परत क्रोनॉलॉजी थोडीशी बघत जाऊ, काय काय गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे काय बघणार आहोत आता आपण, 1900चा जो काळ आहे हा, 1900 ते 1910 मध्ये कोणत्या महत्वाच्या अशा गोष्टी झाल्या होत्या. कारण तेव्हा काँग्रेस स्थापन झाली होती. लोकांना पण कळायला लागलं होतं इंग्रज वाईट आहेत, जास्त टॅक्स घेत आहेत. ठीक आहे. आणि रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटी पण स्टार्ट झाल्या होत्या थोड्याशा. रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटी म्हणजे जसं की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जे आहेत, बॉम्ब टाकणे, ब्रिटिशांवर हत्या करणे वगैरे, अशा गोष्टी पण स्टार्ट झाल्या होत्या थोड्या थोड्या. ठीक आहे. तर आता वन बाय वन त्यातल्या इम्पॉर्टंट गोष्टी बघूया, जे 1900 ते 1910च्या काळात झाल्या होत्या. जेणेकरून 10-10 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते समजलं, तर एक्झाम मध्ये टॅकल करणं क्वेश्चन जे आहेत ते इझी राहतं. आता हे बघा, काँग्रेस जे आहे 1885 साली स्थापन झाली आणि मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी की पहिल्या काळात काँग्रेस काय होती, फक्त पिटिशन प्रेयर द्यायची ब्रिटिशांना की आम्हाला एवढी सवलत द्या, तुम्ही खूप चांगले आहात, फक्त आम्हाला हे सुधारणा करून द्या. पण नंतर नंतर काय झालं, भारतीयांचा हिरमोड झाला की बाबा आपण एवढी रिक्वेस्ट करतोय. जसं की लोकांचं आहे, फॉर एक्झाम्पल आता जे आहोत आपण काय करतो, गव्हर्नमेंटला आपण सांगणार किंवा आंदोलन केलं आता जंतर मंतरवर, राजीनामा द्या म्हणून. आता हे पॉलिटिकल बोललं तर कुणाला राग येऊ नये, कोण कुठल्या पक्षाचं वगैरे असेल, ठीक आहे, बीजेपी सपोर्टर कोण असेल, राग मानून घ्यायचं नाही शिकवताना. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो आता सध्या पण, की आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर सरकारच्या विरोधात आंदोलन करतो, त्यांना रिक्वेस्ट करतो वगैरे. तर त्या गोष्टी मॉडरेट्स करायचे. जे मवाळ गट होता काँग्रेसमधला, ते प्रेयर पिटिशन्स वगैरे करायचे, पण त्यामधून काही होत नव्हतं जास्त साध्य. त्यामुळं मग जे काँग्रेसमधीलच काही लोक होते, बाळ गंगाधर टिळक असतील, लाला लजपत राय असतील, बिपिनचंद्र पाल आहेत, त्यांनी ठरवलं की बाबा हे असं ऐकत नाहीत ते डायरेक्टली, त्यामुळे आपण दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करूया. आता मग त्यांना एक्स्ट्रीमिस्ट म्हणतात. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे त्यांचे विचार जे आहेत ते थोडेसे तीव्र होते. सो या तिघांची नावं लक्षात ठेवायची. लाल बाल पाल जे आहे ना, हे लाल म्हणजे काय, लाला लजपत राय. बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक, महाराष्ट्रातले होते. लाला लजपत राय हे पंजाब मधले होते, पंजाबचा सिंह म्हणायचे त्यांना. ठीक आहे. बाळ गंगाधर टिळक हे महाराष्ट्रातले आणि बिपिनचंद्र पाल जे आहेत ते बंगालमधले होते. सो हे बेसिकली थोडेसे काय म्हणतो आपण एक्स्ट्रीमिस्ट, म्हणजे त्यांना असं ब्रिटिशांना रिक्वेस्ट करा आणि आम्हाला द्या वगैरे असं नाही. जसं की बाळ गंगाधर टिळकांचा फेमस स्लोगन आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. ओके. सो हे ते असं काय नाही की तुम्ही द्या आम्हाला, तो आमचाच आहे ऑलरेडी आणि आम्ही घेणार स्वराज्य, असं यांचं मत होतं. सो या तिघांची नावं लक्षात ठेवायची, लाल बाल पाल. आणि त्यानंतर औरोबिंदो घोष म्हणून पण होतं, पण त्यांनी नंतर म्हणजे थोडेस सॉफ्ट झाले ते, कारण त्यांच्यावर खूप जास्त ब्रिटिशांनी खटले वगैरे दाखल केले हे ते. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, पार्टिशन ऑफ बेंगाल झालं 1905 ला, सगळ्यांना माहिती आहे, कर्जनच्या काळात. त्यामुळे खूप जास्त लोक नाराज झाले. हिंदू मुस्लिम यांनी सुरू केली पॉलिसी. म्हणजे ईस्ट पाकिस्तान जे आहे त्यामध्ये मुस्लिम जास्त होते, वेस्ट पाकिस्तान सॉरी ईस्ट बेंगॉल मध्ये मुस्लिम जास्त होते आणि वेस्ट जे आहे त्यामध्ये हिंदू जास्त होते. सो त्यांनी डिवाइड केलं होतं हिंदू मुस्लिमांसाठी, पार्टिशन वगैरे. सो लोक नाराज झाले होते आणि त्याच्या विरोधात खूप जास्त आंदोलन तीव्र झालं होतं ब्रिटिशांच्या काळात. नेक्स्ट स्वदेशी मुवमेंट स्टार्ट केली होती. आता हे कोणी केली होती, लोकमान्य टिळक वगैरे जे होते त्यांनी सुरू केली होती. स्वदेशी मुवमेंट म्हणजे काय, आता पण सांगितलं जातं, मोदी साहेब म्हणतात स्वदेशी वापरा वगैरे. म्हणजे काय, भारतात तयार केले जाणारे कपडे वगैरे वापरायचे. जसं की इंडिजिनस गुड्स अँड इंडस्ट्रीला प्रमोट करायचं. म्हणजे खादीचे कपडे घाला, हात जे तुम्ही वापरता भांडी वगैरे मातीची वापरा, लोक जे तयार करतात आपले, त्याला प्रमोट करायचं बेसिकली. बायकॉट ऑफ फॉरेन गुड्स, बायकॉट करायचं म्हणजे हे करायचं, रस्त्यावर टाकून द्यायचं, बंद करायची दुकान वगैरे त्यांची, असं. बर्निंग ऑफ फॉरेन क्लोथ्स म्हणजे जाळायचे पब्लिक प्लेसेसला, जसं होळी करतो आपण तसं ते फॉरेनचे जे ब्रिटिशांचे कपडे असतील वगैरे, पीटर इंग्लंड वगैरे, तर तसे जाळायचे वगैरे. ठीक आहे.
त्यानंतर मग हे नॅशनल एज्युकेशन प्रमोट करायचं, म्हणजे स्वदेशी शिक्षण जे आहेत आपल्या शाळा लोकल, आणि यात स्त्रियांचा मुलांचा सहभाग खूप जास्त होतं. त्यानंतर नेक्स्ट बायकॉट वरती लिहिल्याचं आहे. बायकॉट म्हणजे जाळायची. त्यानंतर ब्रिटिशांच्या शाळेत जायचं नाही, इंग्लिश शाळामध्ये, कोर्टामध्ये जायचं नाही, गव्हर्नमेंट जॉब स्वीकारायचे नाहीत वगैरे. ओके. या गोष्टी 1905 मध्ये झाल्या होत्या बायकॉट आणि स्वदेशीमध्ये. नॅशनल एज्युकेशन मुवमेंट म्हणजे आपलं जे इंडियन नॉलेज आहे त्याला प्रमोट करायचं, असं. जेणेकरून आपली संस्कृती किती भव्य होती आणि आता आपण किती लो लेवलला गेलोय, ब्रिटिश आपल्यावर येऊन राज्य करतायत याची जाणीव व्हावी लोकांना. अपोजिशन टू कॉलोनियल एज्युकेशन सिस्टीम या गोष्टीचं सुरू होतं 1900, म्हणजे यात स्कूल वगैरे स्थापन झाले होते खूप जास्त. हिस्ट्रीची पुस्तकं वाचले तुम्ही तर या काळात नवीन शाळा स्थापन झाल्या होत्या वगैरे असं खूप जास्त. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, 5 नंतर 6वी गोष्ट काय, मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 1906 मध्ये. क्रोनॉलॉजी थोडीशी लक्षात राहायला पाहिजे, डेट नाही लक्षात राहील तरी चालेल. आता त्यांचा पहिला प्रायमरी फोकस काय होता, मुस्लिमांचे अधिकार वगैरे जे आहेत. त्यानंतर प्रमोट लॉयल्टी टू ब्रिटिश, म्हणजे ब्रिटिशांच्या जवळ मुस्लिम आहेत असं दाखवलं तर त्यांना सवलती मिळतील वगैरे असं त्यांचा उद्देश होता. पण नंतर ते चेंज झालं आणि जातीवाद खूप वाढला आणि आम्हाला सेपरेट देशच द्या वगैरे असं थोडंसं झालं त्यांचं. त्यानंतर सुरत स्प्लिट झालं होतं. सुरत स्प्लिट कोण सांगेल का मला काय होतं नक्की? काल मी सांगितलं होतं. सुरत स्प्लिट मध्ये काय झालं होतं लक्षात द्या. काँग्रेसमध्ये जे 2 गट होते, मी आता जसं सांगितलं अजित पवार गट आणि शरद पवार गट सेपरेट झाले होते राष्ट्रवादीमध्ये. तसं काँग्रेसमध्ये त्यावेळी जे गट होते, एका साइडला मॉडरेट्स होते. मॉडरेट्स म्हणजे सॉफ्ट होते ते. सॉफ्ट म्हणजे काय, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, त्यानंतर बॅनर्जी वगैरे असे सॉफ्ट लोक होते. आणि दुसरे होते एक्स्ट्रीमिस्ट, जहालमतवादी. म्हणजे त्यांचं जे मत होतं की आपण फाईट केलं पाहिजे डायरेक्टली, आपण त्यांना काही रिक्वेस्ट केली नाही पाहिजे. यामध्ये मग बाळ गंगाधर टिळक आहेत, ठीक आहे, बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय वगैरे. आणि इकडे मी सांगितलं गोपाळकृष्ण गोखले असतील, के टी तेलंग होते, फिरोजशाह मेहता होते. सो हे होते आणि यांच्यामध्ये फूट पडली खूप जास्त. कारण त्यावेळेस काय होतं, काँग्रेस प्रेसिडेन्शिपचा अध्यक्ष बाळ गंगाधर टिळक यांना करा अशी सगळ्यांची मागणी होती. पण ते मुद्दाम मॉडरेट्सने केलं नाही आणि त्यावेळेस दुसऱ्यांनाच अध्यक्ष केलं 1907च्या सेशनचं. आणि त्यामुळं सुरत या ठिकाणी जे झालं होतं अधिवेशन, त्यामध्ये फाळणी झाली काँग्रेसमध्ये. आता फाळणी झाली याचा अर्थ लक्षात ठेवा, हे पार्टिशन आधीच वेगळं आहे 1905चं हिंदू मुस्लिम. काँग्रेसमध्ये जे 2 गट होते, जहाल आणि मवा, त्यांच्यामध्ये स्प्लिट झालं. त्याला सुरत स्प्लिट म्हणतात. 1907 साली झालं होतं, लक्षात ठेवा हे. परत हे एकत्र आले, लक्षात घ्या. 1907 ला स्प्लिट झालं होतं ना, 1916 मध्ये परत हे एकत्र आले. लखनौ मध्ये जे अधिवेशन झालं होतं, लखनौ पॅक्ट म्हणतात त्याला. आता नंतर मी तुम्हाला शेअर करेन कुठल्या अधिवेशनामध्ये कोण अध्यक्ष होतं. तो तर दरवर्षी प्रश्न विचारला जातो, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कोण अध्यक्ष होतं कुठल्या वेळेस वगैरे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीचा अर्थ काय आहे. जसं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद वगैरे जे होते, बॉम्ब वगैरे टाकणे, हत्या करणे डायरेक्ट ब्रिटिशर्सची. याचा उद्देश काय होता लक्ष द्या, की त्यांच्या मनात भीती तयार झाली पाहिजे, की असं नाही की आपण फक्त पाया पडतोय ब्रिटिशांच्या आणि तरच काहीतरी होईल. डायरेक्ट जर आपण भीती निर्माण केली ब्रिटिशांच्या मनात की बाबा हे आपल्याला थ्रेट आहे डायरेक्टली, ठीक आहे, तर त्यांना पण ते ब्रिटिशांच्या पॉलिसी चेंज झाल्या होत्या बऱ्यापैकी. सो रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीचा उद्देश हा होता. म्हणजे एक होते मॉडरेट्स, लक्षात घ्या, की जे ब्रिटिशांना रिक्वेस्ट करायचे. एक्स्ट्रीमिस्टचे जे होते ते कॉन्स्टिट्युशनल वेनच जायचे, म्हणजे जाळणे, कपडे जाळणे, बाबा आम्ही निषेध करतो तुमचा वगैरे, समजतं. आणि त्याच्या पुढे रिव्होल्युशनरी होते. रिव्होल्युशनरी म्हणजे डायरेक्ट ब्रिटिशांच्या अंगावर बॉम्ब टाकणे, त्यांची हत्या करणे, त्यांची ट्रेन लुटणे, पोलीस स्टेशनला आग लावणे वगैरे अशा गोष्टी करायचे, समजतंय. म्हणजे एक्स्ट्रीमिस्टच्या पण पुढची स्टेज जे आहे ते रिव्होल्युशनरी, क्रांतिकारक म्हणतात त्यांना बेसिकली, की जे खूप जास्त व्हायलेंट जे होतं त्या टाइप मध्ये होतं. जसं की अभिनव भारत ही संघटना जी आहे, ही सावरकरांनी स्थापन केली होती. अनुशीलन समिती जी आहे ती सूर्यसेन वगैरे जे आहेत बंगालमध्ये जे रिव्होल्युशनरी होते, याच्यावर पिक्चर पण आहेत हे अनुशीलन समिती, सूर्यसेन वगैरे याच्यावर. त्यानंतर नेक्स्ट बघा, सावरकर आहेत, खुदिराम बोस. आता खुदिराम बोस तर 18व्या वर्षीच, इथे खाली आहे त्यांची माहिती.
बॉम्ब वगैरे टाकून ब्रिटिशांची हत्या केली आणि 18 वर्ष त्यांना फाशी झाली होती. 18 वर्ष म्हणजे तुम्ही आता जे आहात त्याच्यापेक्षा लहान असताना. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, म्हणजे आर्म रेजिस्टन्स असायचं बेसिकली. आणि याच्यामधून युवकांना प्रेरणा मिळायची की बाबा आपण ब्रिटिशांविरुद्ध उभं राहायला पाहिजे. बॉम्ब तयार करायचं प्रशिक्षण वगैरे घ्यायचे त्यावेळेस युथ जे असेल ते. आणि त्यानंतर अलीपूर किंवा मुझफ्फरनगर बॉम्ब कॉन्स्पिरसी जे आहे, किंग्सफोर्ड नावाचा एक जज होता, त्याच्यावर बॉम्ब टाकला होता डायरेक्ट. हे औरोबिंदो घोष मी मगाशी म्हणलं नाही इथं, हे बघा हे लाल बाल पाल आणि ते चौथे जे आहे ते औरोबिंदो घोष होते, की जे एक्स्ट्रीमिस्ट होते. पण जेव्हा हा बॉम्ब टाकला गेला त्या केसमध्ये ह्यांचं नाव आलं आणि केसमध्ये नाव आल्यानंतर त्यांना सगळे ब्रिटिश शोधायला लागले, जेलमध्ये टाकायला हे ते. त्यामुळे नंतर नंतर यांनी संन्यास घेतला आणि आश्रम सुरू केले. म्हणजे पॉंडिचेरीमध्ये यांचा खूप मोठा आश्रम आहे, लक्षात घ्या. जिथं आता लोक साधना वगैरे करायला जातात. आता पॉंडिचेरी जे आहे, ऑरोबिंदो आश्रम आहे तिथं आता सध्या मोठं. ठीक आहे, म्हणजे नंतर नंतर ते स्पिरिच्युअल लेवलला गेले. युपीएससी मध्ये आता काय मेन्सचे जे पेपर असतात त्यामध्ये रिटर्न मध्ये पेपर असतात, 2-2 पानाचे उत्तर लिहायचे असतात. तर त्यामध्ये औरोबिंदो घोष यांच्याबद्दल खूप जास्त येते. त्यांनी भारताची वेगळी संकल्पना दिली, भारत माता वगैरे. भारत मातेचं आपण चित्र वगैरे जे बघतो ते रवींद्रनाथ टागोरांच्या भावानं काढल्या. आणि त्याच्या संदर्भात स्पिरिच्युअल यांचे कन्सेप्ट खूप चांगले आहेत. नंतर आता तुम्हाला काही रिलेव्हन्स नाही याचं, पण ठीक आहे. बारिंद्र कुमार घोष हे पण रिव्होल्युशनरी होते. मग रिव्होल्युशनरी बाबतीत ब्रिटिशच आणखी जास्त कडक निर्णय घ्यायचे. म्हणजे त्यांना डायरेक्ट फाशी देणे, गोळ्या घालणे वगैरे अशा केसेस व्हायच्या. खुदिराम बोस जे होते, बॉम्ब टाकला होता यात मध्ये सापडले होते ते 18व्या वर्षीच, आणि त्यांना फाशी देण्यात आली. आणि फाशी दिल्यामुळे आणखी लोक नाराज झाले की बाबा डायरेक्ट तुम्ही ट्रायल घेत नाही किंवा काय नाही, डायरेक्ट फाशी हे ते. आणि ते पण पब्लिक फाशी द्यायचे सगळ्यांसमोर. पण त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजी जास्त निर्माण व्हायची. आणि त्यानंतर मग सगळ्यांना माहिती आहे मॉर्ले मिंटो रिफॉर्म 1909चा कायदा होता, हा लक्षात ठेवा. त्यामध्ये त्यामध्ये आणखी काय केलं होतं, सेपरेट इलेक्टोरेट आलं होतं मुस्लिमांसाठी. म्हणजे मुस्लिम लोकांना मुस्लिम लोकच मत देऊ शकतात आमदारकीला, असं केलं होतं त्यांनी. सो याच्यामध्ये पण डिवाइड वगैरे सुरू झालं होतं. ठीक आहे. नेक्स्ट काय 12 नंबरचं, ग्रोथ ऑफ प्रेस आणि नॅशनल लिटरेचर. म्हणजे वर्तमानपत्रातून जसं ह्यांचं लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र होते केसरी मराठा, त्यातून ते ब्रिटिशांविरुद्ध लिहायचे खूप जास्त. आणि तसंच आता केसरी आहे न्यूजपेपर, मराठा आहे, वंदे मातरम आहे, युगांतर आहे. आता सगळ्यांना एबीपी चॅनल माहिती आहे का, एबीपी माझं? येस नो? हो माहिती आहे. हा, मग त्याचं फुल हो फॉर्म सर. जो आहे ना एबीपीचा, तो अमृता बाजार पत्रिका आहे. बरं ठीक आहे. पडते का? म्हणजे हे जे आहे ते खूप जुनं न्यूजपेपर वगैरे आहे त्या काळातलं, एबीपी जे आहे ते. तर त्याच्यामधून ते ब्रिटिशांविरुद्ध लिहायचे खूप जास्त, किंवा चुकीचं कसं आहे, काय काय त्यांनी चुकीच्या गोष्टी करतायत वगैरे. जेणेकरून लोकांमध्ये, मी सांगितलं त्यावेळेस काही टीव्ही वगैरे काय नव्हतं, सो लोक न्यूजपेपर वाचून वगैरे त्यातनंच गोष्टी समजायचे. आणि त्याच्यावर पण खूप जास्त सेन्सॉरशिप असायची. सेन्सॉरशिप म्हणजे न्यूजपेपर आधी चेक केले जायचे, काय लिहिलंय काय लिहिलंय, आणि तरच ते पुढे पाठवले जायचे. पण हे मग गुपचूप मध्ये काहीतरी लिहून वगैरे चेंज करायचे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता हे सगळ्यांना माहित असेल, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवाजी जयंती वगैरे सुरू केलं होतं. याचं रिझन काय होतं माहितीये का त्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचं? लोक एकत्र येतील, त्या निमित्तानं सगळे आयडियाज एक्सचेंज होतील आणि ब्रिटिशांविरुद्ध आपल्याला आराखडा आखता येईल. समजतंय? लोकांमध्ये युनिटी व्हावी यासाठी हे उत्सव सुरू झाले होते. गणेश जयंती असेल, नाही त्याच्या आधी इंडिव्हिज्युअल घरामध्येच असायचे. हे त्यावेळेस सुरू झाले होते जेणेकरून लोक एकत्र येतील आणि ब्रिटिशांविरुद्ध कॉन्स्पिरसी करता येईल त्यांच्या विरुद्ध. आणि खाली सिक्वेन्स दिलाय बघा, एक्स्ट्रीमिस्ट राईज, बेंगालचं पार्टिशन, हे असं लक्षात ठेवत चाललं. आता हे बघा, चॅट जीपीटीचा फायदा काय माहितीये का? तुम्ही 3-4 वर्षापूर्वी अशा नोट्स तयार करायला गेला असताना याला तुम्हाला 2-4 महिने लागले असते. पण चॅट जीपीटीवर हे क्विक होतं थोडंसं, जर तुमच्याकडे डेटा असेल व्यवस्थित. सो याचा फायदा करून घ्या जरा. कारण हे तेच तुम्हाला आता फील्डमध्ये तुम्ही नवे आहे. आता नोट्स वगैरे कधी काढायला घेतल्या ना पेनानं आणि हे ना, खूप जास्त टाइम लागतो आणि एवढ्या चांगल्या बनत नाहीत नोट्स कुठल्याच याचं. सो त्या भानगडीत पडू नका आता तरी तुम्ही. या ज्या मी शेअर करेन त्याच वाचा. त्यामध्ये काय तुम्हाला वाटलं बाबा इथं चुकलंय साल बिल, तर ते फक्त स्टँडर्ड पुस्तकातून रेफर करायचं की बाबा खरंच चुकलंय का किंवा काय. कारण चॅट जीपीटी पण एखादं आपण डेटा त्याला जरी दिला तरी ते टायपिंग करताना स्वतःचा डेटा पण त्यात
घालतं काहीतरी आणि थोडंसं एरर करतं. सो हे फक्त थोडंसं कुठे टायपिंग मिस्टेक असेल ना, असं नको त्या टायपिंग मिस्टेकमुळे तुमचा एखादा मार्क गेला एक्झाममध्ये. सो हे फक्त थोडंसं केअरफुली लक्ष द्या. समजते सगळ्यांना? येस, नो? येस सर येस. ओके. सो आता हे आणखी एक बघू आपण 10 वर्षाचं 1920 पर्यंत आणि त्यानंतर आपण ऑफ करूया. सो आता हे बघा 1911 ते 20 मध्ये काय गोष्टी झाल्या होत्या. तर कॅपिटल जे आहे आपली राजधानी दिल्ली दिल्लीला नेली होती कलकत्तावरून, हे लक्षात असू द्या तुमचं. म्हणजे दिल्ली आधीपासून मुघलांच्या काळात होते दिल्लीला वगैरे, परत नंतर ब्रिटिशांनी कलकत्त्यामध्ये गेलं होतं आणि परत दिल्लीला आलं हे 1911 मध्ये. हार्डिंगेच्या काळात झालं होतं. हार्डिंगेच्या जो पण बॉम्ब टाकला होता ऍक्च्युली, रासबिहारी बोस, बसंत कुमार विश्वास यांनी. त्यानंतर गदर, आता गदर पिक्चर वगैरे बघितला असेल तुम्ही. गदर बेसिकली ही ब्रिटिशांच्या विरोधात सुरू झालेली एक चळवळ होती मोठी. आणि ही कुठून सुरू झाली ती? सॅन फ्रान्सिस्को जे आहे USA मध्ये, तिथे जे फॉर एक्झाम्पल आता हे बघा, आपलं आता सध्याचं जे पंजाब आहे ना, तिथून बरेच लोक आता सध्या कॅनडामध्ये मायग्रेट होतात. म्हणजे प्रत्येक घरातून एक जरी कॅनडामध्ये असतोच तिथं. आपल्या इथं जसं आपले लोक पुण्याला जातात जॉबला बऱ्यापैकी, तसं पंजाब जो रिजन आहे, पंजाब हरियाणा, तिथले प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून एखाद दुसरा लोक जे आहे ते अमेरिका कॅनडामध्ये स्थायिक झालेले आहेत त्या काळापासून. सो तिथं, कारण अमेरिका हे बघा, अमेरिकाचा शोध खूप नंतर लागलेला आहे. भारत शोधायला आलं होतं आणि तो तिकडे गेलं. काय त्याचं नाव? कोलंबस. ओके. सो कोलंबस ऍक्च्युली भारत शोधायला आला होता. जसं वास्को द गामा आला ना इकडं, तसं कोलंबस पण भारत शोधायसाठी येत होतं, कारण तेव्हा अमेरिका वगैरे काय नव्हतं माहित कोणालाच. आणि तो चुकून नाव त्याची स्ट्रेट गेली तिकडून युरोपातून, आणि तो अमेरिकेत गेला तरी त्याला माहित नव्हतं की ते अमेरिका आहे. त्याला वाटलं आपण इंडियामध्ये आलोय वगैरे. तर नंतर कळालं की बाबा ते तिथं, आणि त्यावेळेस कोण होते, म्हणजे तिथं रेड इंडियन होते, म्हणजे तिथले आदिवासी लोक जे होते त्यांना रेड इंडियन म्हणतात अमेरिकेतले. आणि काय नव्हतं त्यावेळेस अमेरिकेत. सो ह्यांनी, म्हणजे अमेरिका म्हणजे काय आहे बेसिकली, सगळे बाहेरच्या जगातले लोक जाऊन तो देश बनलेला आहे तिथं. सगळ्या जगातले लोक, फ्रेंच असतील, हे ते असतील. पण आता त्यांनी सुरू केलंय की बाबा आता कुणाला येऊन द्यायचं नाही. डोनाल्ड ट्रम्पच्या ज्या पॉलिसीज वगैरे आहेत, भारतीयांना येऊन द्यायचं नाही, ह्यांना येऊन द्यायचं नाही वगैरे, ते आता काय ते फालतू सुरू केलंय. सो आता हे बघा, गदर मुवमेंट बेसिकली काय आहे, तर आपले मी जसं सांगितलं की कॅनडामध्ये खूप जास्त लोक होते पंजाबी किंवा USA मध्ये होते, तर त्यांनी तिथल्या लोकांनी बाबा एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली होती. त्यामध्ये लाला हरदयाल हे नाव लक्षात ठेवा. लाला लजपतराय माहित असतं सगळ्यांना. जसं आपले स्वातंत्र्यवीर सावरकर होते ना, तसंच हे लाला हरदयाल जे आहे ते तिथं US मध्ये शिकायला स्कॉलरशिप मध्ये गेले होते तिकडं. आणि त्यांनी, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर पण गेले होते तिकडं, लंडन हाऊस वगैरे तिकडं, आणि स्कॉलरशिप वर जायचे तिथं, आणि मग ते ब्रिटिशांविरुद्ध कारस्थान वगैरे करायचे. सो लाला हरदयाल जे आहे ते गदर मुवमेंटशी रिलेटेड आहे, आणि पंजाबमध्ये त्यांचा खूप मोठा, म्हणजे रिव्होल्युशनरी टाईप ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग असायचा. ठीक आहे. गदर न्यूजपेपर पण होतं की ज्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध लिहिलं जायचं खूप जास्त. म्हणजे गदर म्हणजे थोडक्यात जसं भगतसिंग वगैरे जे आहेत ना, त्यांची ऑर्गनायझेशन होती HSRA, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तसंच गदर जे आहे ती पंजाबमधली ऑर्गनायझेशन होती ब्रिटिशांच्या विरोधातली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कोमागाटा मारू इन्सिडेंट काय झाला होता बेसिकली, की कॅनडावरून एक जहाज येत होतं भारतामध्ये भारतीयांना घेऊन, त्यात पंजाबी लोक होते बऱ्यापैकी. तर त्यांना काय केलं, म्हणजे इथनं तिकडे चाललं होतं, तिकडे त्यांना उतरून दिलं नाही जहाजातून, आणि आधीच जहाज जायला 1-2 महिने कालावधी लागतो, आणि त्यात त्यांना उतरून दिलं नाही कॅनडामध्ये भारतीयांना, आणि परत ते माघारी पाठवले इंडियामध्ये, बंगालमध्ये. त्यावेळी ह्याच्यात उतरताना वगैरे खूप जास्त लोक मारले गेले, ब्रिटिशांनी हत्या केली. सो त्याचा राग होता ह्याच्या मनात. गदर मुवमेंट जी स्थापन झाली त्याचं रिझन पण हे होतं, हे बऱ्यापैकी 13ला स्थापन झाली, आणि 14 साली ते कोमागाटू मारू इन्सिडेंट म्हणजे काय माहितीये का, त्या जहाजामध्ये जे लोक होते, कॅनडाला चाललं होतं जहाज, पण ते कॅनडामध्ये लोकांना उतरू दिलं नाही. आता कॅनडा खूप लांब आहे लक्षात घ्या, अमेरिकेच्या वरती आहे कॅनडा. तर तिथनं परत ते जहाज माघारी पाठवलं भारतामध्ये, आणि त्या ट्रॅजेडीमध्ये खूप लोक मेले त्या जहाजामध्ये. सो कलकत्तामध्ये उतरून दिलं नाही त्यांना जहाजात, नाही तिथं मेले खूप लोक, आणि यामुळे खूप जास्त लोकांना
म्हणजे लोक आपल्या इथले नाराज झाले होते ब्रिटिशांच्या विरोधात, की तुम्ही मुद्दाम आमच्या लोकांना जहाजावर मारलं वगैरे या संदर्भात. नंतर मग 14 ते 18 मध्ये वर्ल्ड वॉर 1 सुरू झालं होतं आणि त्यामध्ये भारतातला पैसा खूप जास्त लुटला ब्रिटिशांनी, सगळा तिकडे पाठवला, सैनिकांना वगैरे सगळं तिकडे पाठवलं वगैरे. ओके. त्यानंतर मग काय नेक्स्ट, होम रूल लीग. हे हे बघा, बाळ गंगाधर टिळक आणि अॅनी बेझंट यांनी स्थापन केली होती. खूप इम्पॉर्टंट आहे होम रूल लीग सुद्धा, क्वेश्चन विचारले जातात. हे नाव लक्षात ठेवा, बाळ गंगाधर टिळक आणि अॅनी बेझंट. होम रूल म्हणजे तेच की आमचं आम्हाला स्वातंत्र्य द्या. आता स्वातंत्र्याची कन्सेप्ट त्यावेळेस वेगळी होती. स्वातंत्र्य म्हणजे आता पूर्ण तुम्ही जावा ब्रिटनला असं नाही. आम्हाला अधिकार द्या राजकीय वगैरे, तुम्ही थांबा इथंच, पण आमचे आमदार असतील, आमचे खासदार असतील आणि आम्हाला बेसिक अधिकार द्या, अशा त्यामध्ये डिमांड होतं. सेल्फ गव्हर्नमेंटशी रिलेटेड विद इन ब्रिटिश एम्पायर, लक्षात घ्या. विद इन म्हणजे ब्रिटिश असतील इथं, फक्त आम्हाला काहीतरी अधिकार द्या, निवडणुकांचे किंवा आमच्या शिक्षणाचे असतील वगैरे वगैरे. आणि ही दोन माणसं लक्षात ठेवा, बाळ गंगाधर टिळक आणि अॅनी बेझंट. अॅनी बेझंट या पहिल्या फिमेल प्रेसिडेंट होत्या INCच्या. हा क्वेश्चन खूप वेळा विचारला UPSC MPSC मध्ये, की इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे सेशन असतं त्याचे दरवर्षी अध्यक्ष असतात कोणतरी. तर अॅनी बेझंट जे होतं ते 1917 मध्ये जे झालं होतं अधिवेशन 1917 मध्ये, त्याच्या अध्यक्ष होते या, आणि पहिल्या फिमेल होत्या. आता हे बघा, पहिल्या फिमेल आणि पहिल्या इंडियन फिमेल मध्ये फरक असतो. जसं काल एक क्वेश्चन टाकला होता बहुतेक मी ग्रुपवर, त्याच्यामध्ये पण मुलांनी चुका केली होती. पहिले व्हॉइसरॉय कोण होते स्वतंत्र भारताचे? कोण होते व्हॉइसरॉय? सॉरी, गव्हर्नर. माउंट बेटन. हा, गव्हर्नर जनरल जे होते भारत स्वतंत्र झाल्यावर, माउंट बेटन होते. आणि पहिले इंडियन कोण होते की जे, राजगोपालचारी. हा, ती राजगोपालचारी. तर तसं लक्षात ठेवायची. पहिली महिला विचारलं तर अॅनी बेझंट, आणि पहिली भारतीय महिला विचारलं की जे काँग्रेसचे अध्यक्ष होती त्याचे, तर त्या होत्या सरोजिनी नायडू. 1925 मध्ये झाल्या होत्या त्या. त्यानंतर काँग्रेसच्या सेशनच्या वेळेस बघू आपण, पण हे असं बेसिक सिली मिस्टेक्स करायचे नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. होम रूल लीग म्हणजे हे सुरू केलं होतं, आम्हाला अधिकार द्या वगैरे असं, बाळ गंगाधर टिळक आणि अॅनी बेझंटनं. त्यानंतर लखनौ तर पॅक्ट. या अॅनी बेझंट होत्या त्या इंडियन ओरिजिनच्या होत्या का? नाही नाही, या आयरिश होत्या, तिकडून ओके. आले. आता हे खूप जास्त यांची हिस्ट्री आहे. म्हणजे ते एक संघटना होती काहीतरी, ब्लावाट्स्की आणि ओलकॉटनं स्थापन केली होती. एक्झॅक्ट आता काय त्या संघटनेचं नाव आहे, म्हणजे मद्रासमध्ये एक संघटना होती, मी नंतर शेअर करेन त्याचं नाव. त्याच्यात त्या आल्या होत्या तिकडून, आयरिश म्हणजे आयर्लंड जे आहे तिथनं. पण त्या भारतात स्थायिक झाल्या होत्या सगळ्या, म्हणजे त्या भारताच्या साईडनंच लढत होत्या. जसं की बघा, आयरिश जे आयर्लंड जे आहे ना, त्यांचं पण युद्ध चालू होतं ब्रिटिशांच्या विरोधात. आणि रिव्हॉल्युशनरी जे आहेत आपले भारतातले, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांनी प्रेरणा पण आयर्लंड मधनं घेतली होती. म्हणजे आयर्लंडचे जे युद्ध होतं ब्रिटिशांच्या विरोधात, ते खूप जास्त रिव्हॉल्युशनरी होतं. बॉम्बस्फोट हे ते. इव्हन आता हे कुठलं आहे, एक वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये, आता ऐन टायमाला मला नाव आठवत नाही त्याची. ठीक आहे. कुठला, ओपन हॅमरचा जो हिरो आहे त्याची एक वेब सिरीज आहे फेमस. हम्म. ते बरोबर. ओपन हॅमरचा, आता ओपन हॅमर म्हणजे एक न्यूक्लिअरशी रिलेटेड मूवी आला होता. त्याचा मेन जो हिरो आहे त्याची एक वेब, atomic. हा, मग त्याचा जो हिरो आहे ना, मी शेअर करेन नंतर, म्हणजे याचा काही रिलेव्हन्स नाही. सो त्या वेब सिरीज मध्ये आहे आयर्लंडचं युद्ध वगैरे, खूप जास्त बॉम्बस्फोट वगैरे ते पीकी कर. ब्लाइंडर मध्ये कसं? हा, पीकी ब्लाइंडर, राईट. ते जे वेब सिरीज आहे त्यामध्ये दाखवले ते आयरिश वगैरे. ते बेसिकली पीकी ब्लाइंडर जे आहे ते ब्रिटन मधली स्टोरी आहे सगळी, पण त्यामध्ये जे आयरिश रिव्हॉल्युशनरी वगैरे आहेत, खूप जास्त त्यात हिस्ट्रीचा पण रिलेव्हन्स आहे. जर तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री माहित असेल, मग त्याचा संबंध येतो त्यामध्ये सगळ्या त्या सिरीज मध्ये पण. ओके, ठीक आहे, जाऊ दे, जास्त विषयापासून भरकटायला नको आपण. अॅनी बेझंट ज्या होत्या त्या भारतीय नव्हत्या, पण त्या भारतात आल्या होत्या त्या संघटनेमध्ये. काय संघटनेचं नाव आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, मी शेअर करेन नंतर. आणि थिओफिजिकल सोसायटी नाव आहे त्याचं. थिओसॉफिकल का थिओफिजिकल काय ते सोसायटी आहे. म्हणजे बेसिकली ते भारतीय तत्वज्ञान शिकण्यासाठी आल्या होत्या. स्वामी विवेकानंदांनी जे पब्लिसिटी केली होती भारतीय देशामध्ये, त्याच्यातनं इन्स्पायर होऊन लोक भारतात यायचे भारतीय तत्वज्ञान जाणून घ्यायला. थिओफिजिकल सोसायटी होती, थिओसॉफिकल, सॉरी. त्याचे जे अध्यक्ष होते दोन, ब्लावाट्स्की आणि ओलकॉट वगैरे. आणि नंतर त्या ह्या अध्यक्ष होत्या अॅनी बेझंट या ऑर्गनायझेशनच्या.
आणि मग त्यांना भारताबद्दल प्रेम निर्माण झालं होतं आणि मग ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते या. ठीक आहे. मग हे गांधीजींच्या आधी होते, लक्षात घ्या. बाळ गंगाधर टिळक आणि एनी बेझंट वगैरे जे होते सगळे, गांधीजी 1915 मध्ये आले आणि त्यांनी मग टेक ओव्हर केली मुवमेंट. आणि ह्यांचं निधन झालं लगेच 1-2 वर्षानंतर, बाळ गंगाधर टिळकांचं. सो मग गांधीजी जे आहेत त्यांनी पुढे कॅरी ऑन केलं. त्यानंतर लखनौ पॅक्ट मग अशी मी सांगितलं होतं, कोणाला आठवतंय का काय? म्हणजे मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट जे होतं, हे चुकलं इथं चॅट जीपीटी मध्ये. थांबा, हे लक्षात ठेवा जरा. आता जे लेक्चरला असतील त्यांनाच काहीतरी कळेल, नाही तर परत काय तर चुकीचं करतील हे. लखनौ पॅक्ट मध्ये काय झालं होतं माहितीये का? लखनौ पॅक्ट मध्ये काँग्रेसचे जे 2 स्प्लिट झाले होते सेशन, मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट, म्हणजे बाळ गंगाधर टिळक वेगळे झाले होते आणि ते दुसरे जे होते ते वेगळे झाले होते. ते एकत्र आले होते लखनौ पॅक्ट मध्ये. ठीक आहे. आणि मुस्लिम लीगचं काय होता रोल, की बाबा हे जे स्वदेशी मुवमेंट चालू होती, होम रूल लीग, त्यांना तिने पाठिंबा दिला होता तात्पुरतं. कारण मोहम्मद अली जिन्ना जे होते आधी, ते काँग्रेसमध्ये होते आणि चांगले होते त्यांचे विचार खूप आधी. पण नंतर एकदम मुस्लिम लीग मध्ये गेल्यानंतर ते एकदमच चेंज झाले. जास्त मुस्लिम ओरिएंटेड त्यांनी डिसिजन घेतले. ठीक आहे. सो लखनौ पॅक्ट मध्ये काय झालं होतं, मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट मध्ये परत युती झाली होती, की परत ते एकत्र आले दोघं, जे सुरतमध्ये वेगळे झाले होते. त्यानंतर मग महात्मा गांधी आले 1915 मध्ये. चंपारण सत्याग्रह केला 17 मध्ये. अहमदाबाद मिल, याच्यावर क्वेश्चन विचारलाय मागच्याच वर्षी. खेडा सत्याग्रह 1918 वगैरे. त्यानंतर मॉन्टेग्यूने डिक्लेरेशन केलं हे, कारण त्यांना वर्ल्ड वॉर 1 मध्ये थोडीशी मदत भारतीयांनी खूप केली होती त्याबद्दल, की आम्ही तुम्हाला अधिकार देऊ आणि सेल्फ रूल देऊ वगैरे, तुम्हाला मदत करू. पण तसं काही झालं नाही. आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता 1919चा. 3 कायदे जे आहेत, 1909, 1919 आणि 1935, हे मी सांगेन डिटेलमध्ये तुम्हाला 3 कायदे. तर हा 1919च्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नाव आहे आणि 1909 ला मोर्ले मिंटो रिफॉर्म नाव आहे. आणि हे जे आहे त्याच्यात त्या काही गोष्टी दिल्या होत्या. त्यानंतर नाही, मी इम्पॉर्टंट जेवढं आहे तेवढं फक्त सांगतो. ते कायद्यात काय दिलं होतं ते नंतर बघू आपण. रॉलेट ऍक्ट जो आहे, की बाबा कुणालाही त्याची चौकशी न करता जेलमध्ये टाकणे वगैरे, हा कायदा होता. आणि त्याच्या विरुद्ध लोक जालियनवाला बागेत आले होते, प्लस बैसाखीचा सण होता आणि त्याच्यावर ओपन फायर केलं होतं जनरल डायरनं. मग खूप लोक मारले गेले त्यामध्ये, हजारो. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो आहे ह्याच्यावर पण मूवी आहे बहुतेक मला वाटतं. याचा बदला घेतला या जालियनवाला बागेचा. कॅटरीना कैफचा जो नवरा आहे त्याचा मूवी आहे काहीतरी. काय आहे? कोण आहे तो कॅटरीना कैफचा नवरा? नाव आठवना, पण ते जनरल डायरचा वध केलेला ते हा, ह्यांनी ना, तेच की, ते तिकडे जाऊन वध केलं होतं. मला चाफेकर बंधूनी ना. नाही रे, काय तर काय चाफेकर बंधूने नाही. कॅटरीना कैफ. काय? हा, उधम सिंग. उधम सिंग, येस, राईट. काय नाव आहे त्या हिरोचं? हा, विक्की कौशल. छे. मी मूवी नाही बघितला, पण ते तो पिक्चर तसेच रिलेटेड आहे असं काहीतरी आहे. उधम सिंगने केलं होतं त्यांची हत्या तिकडे जाऊन वगैरे. म्हणजे जनरल डायर वगैरे ज्यानं गोळीबार केला होता, आणि अजून एक ओड वायर वगैरे होता, त्याची हत्या केली होती. ठीक आहे, बदला घ्यायसाठी. त्यानंतर मग खिलाफत मुवमेंट आहे. खिलाफत मी सांगितलं होतं, की जेव्हा पहिलं युद्ध झालं हे 1914 ते पहिलं महायुद्ध, त्यावेळेस इस्तानबुल वगैरे जे आहे टर्की, तिथं खलिफा हे पद असायचं, मुस्लिमांचा सर्वोच्च नेता वगैरे. सो म्हणजे तिथलं जे जिंकल्यानंतर हे खलिफाचं पोस्ट रद्द झाली होती. सो मुस्लिमांनी त्याविरुद्ध थोडंसं आंदोलन केलं होतं आणि गांधीजींनी एकत्र येऊन नॉन कॉपरेशन मुवमेंट आणि हे दोन्ही मिळवलं होतं, जेणेकरून हिंदू मुस्लिम एकत्र लढतील यांच्या विरोधात. सो याच्याशी रिलेटेड होतं. आणि हंटर कमिशन, आता हे बघा, हंटर कमिशन मगाशी एक आलं होतं 1882 मध्ये, ते शिक्षणाच्या संदर्भात होतं. आणि हे जे 1919 मध्ये आलंय हंटर कमिशन, ते जालियनवाला बागेत काय झालं बाबा, कुणी हत्या केली त्याच्याशी संबंध आलं होतं. पण हे ना, फक्त काय, आता एवढे हजार लोक मारले गेले, त्यामध्ये गोळीबार केला, तरी पण हे जे हंटर कमिशन आलं होतं ना, त्यानं असं सांगितलं नाही की बाबा ह्यानं डायरनं चुकीचं केलं, त्याला फाशी द्या किंवा हे असं.
तेव्हा फक्त म्हणला की अरे त्याची चूक झाली, त्याला माफ करा वगैरे किरकोळ. इव्हन आता तुम्हाला हे कितपत आता मला ऍक्च्युली नावं आणि हे आठवत नाही ऐन टायमाला. तुम्ही आपलं हे जंगल जंगल बाद चले हे मोगलीचं जे आहे ना, मोगलीचं कार्टून वगैरे जे आहे त्याची जी स्टोरी वगैरे जे लिहिलेत ना, त्याचा काय नाव आहे त्याचं यार, नाही तो जंगल बुक का? हा जंगल बुक हे लिहिलंय. त्याचा जो रायटर वगैरे आहे ना, नाव तोंडात असतं माझ्या पण एकदम येत ना, तो एकदम ब्रिटिश म्हणजे पर्सनॅलिटी फेमस आहे. त्यानं इंडियामध्ये अशी जंगल बुक आणि मोगली बिगली लिहिल्या ती. पण त्यानं पण काय केलं होतं, हे जे जनरल डायर आणि ओडवायर ज्यांनी गोळीबार केलं होतं लोकांमध्ये, त्यांना पैसे किपलिंग हा हा रुद्यार्थ किपलिंग. रुद्यार्थ हा किपलिंग, हा राईट. रुद्यार्थ किपलिंग जो आहे ना रायटर, त्यानं काय केलं होतं माहितीये का, हे जे आहेत ना जनरल डायर, ज्यानं गोळीबार केला जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये, एवढी लोक मारली गेली हजारोच्या संख्येनं. तर रुद्यार्थ किपलिंगनं काय केलं होतं, ब्रिटनमध्ये फंड गोळा केला होता लोकांकडून आणि ह्याला बक्षीस दिलं होतं जनरल डायरला. म्हणजे ज्या लोकांना हजारो लोकांची हत्या केली भारतामध्ये, त्याला रुद्यार्थ किपलिंगनं लोकांकडून वर्गणी गोळा करून बक्षीस दिलं होतं. सो असे काही निगेटिव्ह लोक होते. म्हणजे आपल्याला ते वाचताना चांगलं वाटतं पुस्तक, त्याचं किती छान लिहितो वगैरे हे ते कविता बिविता, पण काय एवढे जास्त हे नाही. पण ठीक आहे, आणखी काय आहे बघा. म्हणजे ह्यानं सांगितलं की बाबा काय एवढं हंटर कमिशन कडनं जे एक्सपेक्टेड होतं की हत्या केली डायरेक्ट त्याला काय ते शिक्षा द्यावी किंवा काय, काहीच नाही. आपल्या इथे इंडियात तसंच होतं, कुठली तर कमिशन बसते आणि शेवटी निष्कर्ष काय निघत नाही त्यातून, काय त्याला हे करा, ईडीची चौकशी होते सगळी, पण काय त्यातून निघत नाही, निर्दोष सुटून जातं. तसंच केलंय ना, की एवढे जास्त हत्या केली होती लोकांची तरी पण काही झाली नाही कारवाई. डायरवर वगैरे निवांत तिकडे गेले, ब्रिटनमध्ये सत्कार झाला त्यांचा, असं झालं. आणि त्यानंतर मग रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटी जी आहे त्याची सुरुवात झाली होती. ते आपण बघितलं की खुदिराम बोस बॉम्ब टाकला होता वगैरे 18 वर्षी. अनुशीलन समिती नाव लक्षात ठेवा, जुगांतर. बेंगालमध्ये हे ऍक्टिव्ह होत्या खूप जास्त. याच्यावर मूवीज आहेत खूप जास्त स्वातंत्र्याशी रिलेटेड. ओके, आणि हे आहे 1920 मध्ये हे झालं होतं. आणि त्यानंतर ते नॉन कॉपरेशन मुवमेंट गांधीजीने सुरू केली होती वगैरे. ते उद्याच्या सेशन मध्ये आपण बघूया, हे पुढचे जे 30 वर्षाचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? येस नो? येस सर. ओके ठीक आहे, चालतंय. थोडासा अभ्यास करा, हे रीड करत राहा. हिस्ट्री कसं आहे माहितीये का, एक्झाम पुरतं रीड करा, असं नाही की जास्त इन्व्हॉल्व झाला आणि पिक्चर पिक्चर बघत बसला काहीतरी उधम सिंग वगैरे. कारण त्याच्यातनं आउटपुट नाही भेटत एवढं. एक क्वेश्चन आला चुकून येतो, पण तेवढं इन्व्हेस्ट नाही करायचं टाइम. ठीक आहे, म्हणजे हे एक्झाम ओरिएंटेड थोडस अभ्यास करायचं. कुठल्या याच्यातनं मार्क मिळतील तेवढं वाचायचं, जेणेकरून कमी टाइम मध्ये जास्त अभ्यास होईल. चालतंय, ठीक आहे. सगळ्यांनी एक्झिट केली तरी चालेल मीटिंग. थँक्यू सर. ओके, ठीक.